तुका मने सांडा घाटे तेने नका भरू पोटे आजी देतो पोट भरी जोवर म्हणाल तोवरी विठ्ठल विठ्ठल वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी नमो कर्मभूमी जिथे वाढले मी नमो भारत भूमी जिच्या सर्व कामी जिजो देह माझा प्रभु पाय दोनी चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चले आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते तिथे योग मुक्तेस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माथा नवे फुल अश्वत्थ फुल वृक्षास आले जिथे गीत ओवी सवेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुज्य नाथा तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता तुझ्या मंदिरी आता जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पाय ऋषी सदा नम्र माता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दाते मुनीन्द्रं समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताची
करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग ज्ञानोबरायांचे प्रियस्य असणारे प्राणस्य असणारे वयाच्या 16व्या वर्षी ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घ्यावी. राज, तुमच्या हातामध्ये तलवार असणं आणि ढाल असणं ही तुमची भक्ती, हा तुमचा परमार्थ आहे. परंतु आमच्या गळ्यामध्ये माळ असणं आणि आमच्या हातामध्ये टाळ असणं ही आमची भक्ती, हा आमचा परमार्थ आहे. असा उपदेश करणारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय यांचा उत्कृष्ट असा काल्याच्या प्रकरणातील 4 चरणाचा अभंग सेवेकरता निवडलेला आहे. गेले 5 दिवस झालं ना आपल्या या पुण्यभूमी पावनभूमी नगरीमध्ये साईनाथ बाबांच्या या दरबारामध्ये दारामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे, कीर्तन महोत्सव चालू आहे. आणि त्या निमित्तानं आजची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाटेला आली. त्या योगानं तुम्हा सर्वांचंच मला दर्शन विठ्ठल विठ्ठल. अभंग गोड आहे, अभंग सुंदर आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, याल तरी या रे लागे. बरं महाराज, याल तरी या रे लागे, पण कुठं यायचं? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबा माझ्या जवळ यायचं. बरं तुकोबाराय, तुमच्या जवळ आल्यानंतर तुम्ही म्हणताय याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे. तुमच्या मागे यायला सांगताय, म्हणजे नेमकं कुठं यायचं? तर तुकोबाराय सांगतात, मी ज्या भक्तीच्या मागं लागलोय ना तसं तुम्हीही माझ्या मागं भक्ती करत लागा. बरं केली तुकोबाराय भक्ती, काय होईल? तर भक्ती केल्यानंतर तुम्हाला आनंद मिळेल. आजी देतो पोट भरी जोवर म्हणाल तो वरी. तुम्हाला एवढा भक्तीमध्ये आनंद देईल, एवढा आनंद मी तुम्हाला सुख समाधान मिळवून देईल की जोपर्यंत तुम्ही म्हणत नाही की माझं दुःख बाजूला झालं, मला आनंद मिळाला, जोपर्यंत तुमचं पोट भरत नाही, जोपर्यंत तुमच्या मनाला समाधान वाटत नाही, तोपर्यंत तुम्ही काय करा, माझ्या मागं मागं येत राहा. एक दिवस तुमचं सुखानं समाधानानं आनंदानं मी पोट भरून दिल्याशिवाय राहणार नाही. फक्त त्या देवाची भक्ती करा, देवाचं नामस्मरण करा. मग तुम्हाला देवाची भक्ती करायची. आई, आपल्याला इथून कुठं जायचंय? वडगाव. वडगावच तुमच्या गावाचं नाव आहे ना? बरं इथून धाराशिव. धाराशिव जवळ आहे ना तुमच्यापासून? लांब आहे. बरं धाराशिवला जायचंय. तर धाराशिवला जाताना डायरेक्ट तुम्ही लगेच चालत किंवा पळत जाऊ शकता का? नाही जाऊ शकत. हळूहळू बसमध्ये आवरावं लागेल, बसमध्ये स्टँडवरती जावं लागेल, स्टँडवरती जाऊन बसमध्ये बसावं लागेल. कोण ओळखीचं नसेल तर त्याला आपापसात आपण बोलू शकतो का? उगाच बोलण्याला काही अर्थ राहू शकत. तसं तुकोबाराय म्हणतात, बाबा तुम्हाला भक्तीच्या मार्गाने यायचंय, भक्तीच्या मार्गाने प्रवास करायचाय, सुखाच्या रस्त्यानं जायचंय, तर हळूहळू चाला आणि कुणाशी कोणी काही न बोला, शिस्तीनं प्रवास करा, शिस्तीनं चाला. आणि उगाच कुणाबर काहीतरी बोलत बसण्यापेक्षा या मुखानं त्या देवाचं नामस्मरण करा, हळूहळू चाला. तुकोबाराय सांगतात, बाबा हळूहळू चाला, कोणी कोणाशी काही न बोला, आजी देतो पोट भरी जोवर म्हणाल तो वरी. तुका म्हणे सांडा घाटे. सांडा म्हणजे काय? संसार. या संसारामध्ये मोह माया प्रेम याच्यामध्ये आपण एवढे गुंतलेलो आहे आणि आपल्याला वाटतं की या संसारामध्ये कधीतरी आपलं पोट भरेल. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. तुम्हाला वाटतं की या संसारामध्ये या आपल्या या परमार्थ सोडून संसारामध्ये आपलं पोट भरेल, आपल्याला सुख समाधान मिळेल, पण त्यानं कधीच पोट भरत नाही. तर तुम्हाला सुख पाहिजे असेल तर माझ्या देवाच्या दारामध्ये यावं लागतं. इथं आल्यानंतर तुम्हाला सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल ऐका, माझ्या बुद्धीच्या मानानं, माझ्या वयाच्या मानानं, माझ्या ज्ञानाच्या मानानं अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. यदा कदाचित एखाद्या चरणाला स्पर्श होणार नाही, एखादं चरण सांगता येणार नाही. उद्या कुणी म्हणायला नको काय साईनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये कमलाकर दादांना अखंड हरिनाम सप्ताह कीर्तन महोत्सव ठेवला होता. त्यात शेवटचं कीर्तन आरतीताईंचं होतं. आरतीताईंनं काय सांगितलं आम्हाला कळालं, निम्म सांगितलं, निघून गेले, असं कोणी म्हणायला नको. म्हणून माझ्या बुद्धीच्या मानानं, माझ्या वयाच्या मानानं, माझ्या ज्ञानाच्या मानानं अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. आता खरी झाली कीर्तनाला सुरुवात. आता तुम्ही माझ्यासोबत बोलायचं आणि मी तुमच्यासोबत बोलायचं, असंच कीर्तन करायचं ना? बसलेले आहे का गेले? काहीतरी रिॲक्शन द्या जरा. माझ्यासोबत बोलत चला. बोलणारी माणसं मला
फार आवडतात. साधा आणि सोपा अभंग आहे, गोड अभंग आहे, सुंदर अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचं वर्णन करतात. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या काल्याच्या प्रकरणातील हा अभंग आहे. मायबापानो, सगळे उभे असलेले बसलेले, फक्त आमच्या निकिताताई, माझे काकू, आमच्या आई आणि रोहित दादा सोडून बसलेले उभे असलेले कुणीतरी मला या प्रश्नाचं उत्तर द्यावं एवढी माझी इच्छा आहे. मी वयानं, ज्ञानानं, अधिकारानं अजिबात तुमच्यापेक्षा श्रेष्ठ नाही. तुम्ही माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, अधिकारानं श्रेष्ठ असणारी मंडळ आहे. सगळ्यांना माझा साधा आणि सोपा प्रश्न आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे. अभंग कुणाचा आहे? तुम्ही आहे का गेले? ज्यांनी कधी केला नाही भजनाचा आळस असे असणारे माझे जगद्गुरु तुकोबाराय. त्या तुकोबारायांचा काय आहे? अभंग आहे. ते तुकोबाराय काय म्हणतात? तुकाराम माझं नाव नाही आणि देहू माझं. तुम्ही म्हणसाल ताई, एकतर तुम्ही महाराज नाही, नाहीतर आम्ही माणसं नाही बाबा. ज्या तुकाराम महाराजांनी तुकाराम नाव ठेवलंय त्यांचं तुकाराम नाव नाही आणि देहू गाव नाही म्हणताय. कसं काय शक्य आहे? तुकोबारायासारख्या महात्म्याजवळ जावं, तुकोबारायासारख्या साधू जवळ जावं, तुकोबारायासारख्या महात्म्याला, तुकोबारायासारख्या साधूला विचारावं, महाराज तुमचं तुकाराम नाव असताना तुम्ही स्पष्ट म्हणता तुकाराम माझं नाव नाही आणि देहू माझं. हे कस काय शक्य आहे? तुकोबाराय सांगतात, त्या जगाच्या बापानं, त्या विश्वाच्या मालकानं, त्या मला देवानं देहू गावामध्ये जन्माला घातलं म्हणून माझं देहू गाव झालं. आणि ज्या माय बापाच्या पोटी मी जन्माला आलो त्या माय बापानं माझं तुकाराम नाव ठेवलं. मग माझं काय आहे? माझं कोण म्हणतंय? जगद्गुरु तुकोबारायासारखा महात्मा म्हणतोय. पण तुम्ही आम्ही म्हणतो का? तुम्ही आम्ही सगळं माझं म्हणतो. जमीन माझी, जुमला माझा, बायका माझी, पोरं माझी, गुरं माझी, ढोरं माझी, सगळं माझं म्हणतो. पण देवाला माझं म्हणतो का? पण तुकोबाराय देवाला माझं म्हणत होते. जगाचा बाप, विश्वाचा मालक, पंढरीचा पांडुरंग परमात्मा कशावरती उभा राहिलाय? तुम्ही आहे का गेले? जागे आहे ना सगळे? रिॲक्शन द्या जरा, बोलत चला. कशावरती उभा आहे? विटेवरती. बरं, जगाचा बाप ज्या विटेवरती उभा आहे त्या विटेचं नाव? विटेचं नाव वयानं, ज्ञानानं, अधिकारानं श्रेष्ठ आहे बाबा. मला तेवढं ज्ञान नाही, सूर नाही, ज्ञान नाही, काहीच नाही मला येत बाबा. तरीही तुमची लेख म्हणून विचारण्याची धाडस करते बाबा. सांगा कुणीतरी. बस आज तुमच्या या आरतीताईच्या कीर्तनातून साईनाथ बाबांच्या दरबारामध्ये बसला आणि आज या ठिकाणी कीर्तनाला तुमच्या लेकीच्या आला आणि तुमच्या लेकीच्या कीर्तनातून तुम्हाला एवढं जरी समजलं ना, ही सत्ता ज्या देवाच्या सत्तेनं चालते तो देव कशावरती उभा राहिलाय एवढं जरी समजलं ना, तर आज या तुमच्या लेकीचं कीर्तन सफल झालं म्हणून समजा बाबा. एक साधा आणि सोपा प्रश्न बाबा, किती 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 साधा. जगाचा बाप, त्याच्याशिवाय इथं काही सुद्धा चालू शकत? त्याच्या मनात आलं तरच आपलं इथं सगळं चालू शकतं बाबा. त्याच्या हातात आहे सगळं, आपल्या हातात काही सुद्धा नाही. बरं, एवढा सुंदर सोहळा होतोय, एवढं अन्नदान होतंय या जगाच्या पाठीवरती बाबा. आज या ठिकाणी एवढा सुंदर साईनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये, एवढा सुंदर दरबारामध्ये एकटे वैयक्तिक एवढा खर्च करतायत, अन्नदान करतायत, ज्ञानदान करतायत. आणि किती साड्या वाटल्या बाबा तुम्ही? साड्या, वस्त्रदानही केलं. या जगात सर्वात श्रेष्ठ दान अन्नदान, ज्ञानदान आणि वस्त्रदान. किती दान आहेत? 3 दान आहेत. हे 3 दान केले ना, आयुष्यात आपल्यासारखा दानशूर दाता नाही बाबा. कर्णासारखा दानशूर दाता नव्हता. तसं या कलियुगामध्ये जर तुम्हाला दानशूर दाता बनायचं असेल तर माणसानं जीवनामध्ये कधीतरी अन्नदान केलं पाहिजे, माणसानं जीवनामध्ये कधीतरी वस्त्रदान केलं पाहिजे आणि माणसानं जीवनामध्ये कधीतरी ज्ञानदान केलं पाहिजे. मग दादांचं खरंच आभार, कौतुक करावं वाटतंय, अभिमान वाटतोय दादांचा की दादांनी 5 दिवस झालं एकादशी दिवशीपासून या ठिकाणी अख्ख्या सगळ्या लोकांना, गावकऱ्यांना अन्नदान केलं जातंय. सगळ्यांना ज्ञान. कीर्तन म्हणजेच काय? जेथे कीर्तनाची जागा ते पांडुरंग. कीर्तन कुणाचंही असू द्या, कीर्तन लहान महाराजांचा असू द्या, मोठ्या महाराजांचा असू द्या, स्त्रीचा असू द्या, पुरुषाचा असू द्या, कुणाचंही असू द्या, जेथे कीर्तन असतं तिथं देव. कारण जेथे कीर्तनाची जागा ते पांडुरंग असे उभा. विठ्ठल विठ्ठल. मग इथं सुद्धा आपण इथं साईनाथ महाराजांच्या
मंदिरामध्ये सप्ताह करतोय म्हणजे निश्चित शिर्डीचे साईनाथ महाराज सुद्धा आपला हा सोहळा बघायला आल्याशिवाय राहणार नाहीत. कारण जिथं कीर्तन असतं, जिथं माझ्या देवाचं नामस्मरण होतं ना, तिथं माझा देव आल्याशिवाय राहत नाही. म्हणून 3 दान या ठिकाणी केले यांनी. म्हणून यांना जीवनात कधीच काही कमी पडणार नाही. तो शिर्डीचा साईनाथ महाराज यांना आयुष्यात सुखी समाधानी ठेवल्याशिवाय राहणार नाही बाबा. तसं माणसानं दानशूर असावं. या जगाच्या पाठीवरती सगळ्यात मोठा दानशूर दाता फक्त आणि फक्त एका लेकीच्या बापाला म्हटलं जातं. पण मी आज तर म्हणेल बाबा, एका लेकीच्या बापापेक्षा आज हे कमलाकर दादा दानशूर आहेत बाबा. एका लेकीचा बाप किती दान करतो, गळा भरून सोनं देतो, टेम्पो भरून भांडे देतो, आयुष्याला पुढतील एवढ्या साड्या चोया देतो की नाही आई आपला बाप. आणि तर हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं आपल्या लेकीला कन्यादान करून दुसऱ्याच्या घरी पाठवतो. किती दानशूर दाता आहे बाप. बापासारखा दानशूर या जगाच्या पाठीवरती दुसरा कोणीच नाही. म्हणून दानशूर दाता त्याला म्हटलं जातं. मग हे सगळं त्या देवाच्या हातात आहे. सकाळी आपण संध्याकाळी झोपायचं हे आपल्या हातात आहे, पण सकाळी उठवायचं का नाही हे कुणाच्या हातात आहे? फक्त आणि फक्त देवाच्या हातात आहे. इथं आपलं काही सुद्धा चालत आले देवाजीच्या मना आणि तेथे कोणाचे त्या देवाच्या मनात आलं ना बाबा, इथं आपलं काही सुद्धा चालत नाही. बरं, तोच देव श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा जन्म कुठं झाला तुम्ही आहे का गेले? माहित आहे ना सगळ्यांना. श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा जन्म द्वापार युगामध्ये, कलियुगामध्ये का त्रेता युगामध्ये झाला? रिॲक्शन द्या जरा, बोलत चला बाबा माझ्यासोबत. श्रावण महिन्यातील रोहिणी नक्षत्रातील अष्टमीला मध्यरात्री किती वाजता? दुपारी 2 वाजता. मध्यरात्री दुपारी मध्यरात्री 12 वाजता कुणाचा जन्म झाला? या जगाच्या मालकाचा, या विश्वाच्या बापाचा, त्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा जन्म झाला. कुणाच्या पोटी? देवकी मातेच्या आणि वसुदेवाच्या. कुठं झाला? मोठ्या राजवाड्यात झाला. कुठं झाला? बंदी शाळेत झाला. मामाने काय केलं? कंस मामा. सगळेच मामा कंस मामा असतात असं नाही, काही मामा सुद्धा चांगले असतात बाबा. त्या कंस मामानं बंदी कारागृहामध्ये ठेवलं होतं आणि तिथं जगाच्या मालकाचा जन्म झाला. आणि ऐका माय बापानो, कीर्तनाला आलेल्या आईनो, माझ्या दादांनो, माझ्या बापांनो, ऐका, तुम्हाला सांगणं असेल माझं, देवकी होणं आणि वसुदेव होणं खूप सोपं आहे. देवकी होणं आणि वसुदेव होणं फार सोपं आहे. मुलाला जन्माला घालणं फार सोपं आहे. पण ज्या मुलाला रक्ताचं दूध करून पाजलं नाही, त्या मुलाला आपलं मूल म्हणून आयुष्यभर सांभाळणं, ती यशोदा माता आणि तो नंद राजा होणं फार अवघड आहे. देवकी होणं आणि वसुदेव होणं कुणालाही जमू शकतं. ज्या मुलाला जन्माला घातलं त्या मुलाचं आपण पालन पोषण करू शकतो, त्या मुलाचा सांभाळ करू शकतो. पण ज्या मुलाला आपण जन्माला घातलं नाही, जो मुलगाच आपला नाही, त्याच्यासाठी कधीच कष्ट आपण करत नाही. पण त्या नंद राजानं आणि त्या यशोदा मातेचं कौतुक करावं की त्यांनी आपल्या पोटचं लेकरू नसताना सुद्धा त्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला आपलं पोटचं मूल असल्यासारखं सांभाळलं. झाला श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचा जन्म. हळूहळू माझा श्रीकृष्ण भगवान परमात्मा मोठा होऊ लागला, खोड्या करू लागला. प्रत्येक गवळणीच्या घरी जायचा, खोड्या करायचा. आणि झालं असं एके दिवशी श्रीकृष्ण भगवान परमात्मा, राधा आणि श्रीकृष्ण भगवान परमात्मा काय वेगळे, ज्या वेळेस अमृत दैत्यांकडे गेलो आणि अमृत देवाला आणायचं होतं, त्यावेळेस झालं असं स्वतः विष्णू भगवानानं मोहिनीचं रूप घेतलं होतं. कोणाचं? मोहिनी. एवढी सुंदर, एवढी देखणी, एवढी लावण्यवती मोहिनी होती. त्या मोहिनीचं रूप देवानं घेतलेलं होतं. अरे दैत्य तिच्या सौंदर्याला भुलले, यात नवल नाही. सगळ्या देवांनी सुद्धा तिचं सौंदर्य पाहिलं आणि प्रत्येकाला वाटलं, असली सुंदर, असली लावण्यवती पत्नी मला मिळाली तर काय मी भाग्यवान नवरा असेल. पण एकटेच सूर्यदेव होते. त्या सूर्यदेवाला वाटायचं, एवढी सुंदर, एवढी देखणी, एवढी लावण्यवती जर लेक म्हणून मुलगी माझ्या पोटी जन्माला आली तर या जगातला सगळ्यात भाग्यवान बाप मी असेल. एवढी निर्मळ कुणाची भावना होती? त्या सूर्यदेवाची होती. मग देवाला सुद्धा वाटलं, बाबा एवढी निर्मळ भावना ज्या सूर्यदेवाची आहे, त्या देवाच्या पोटी आपण जन्माला यावं. त्या सूर्यदेवाजवळ जावं, सूर्यदेवाला मोहिनीचं रूप घेऊन आलेल्या भगवान विष्णूंना सांगावं, ऐका सूर्यदेव, द्वापार युगामध्ये ज्यावेळेस मी श्रीकृष्ण म्हणून जन्माला येईल,
त्यावेळेस तुमच्या पोटी राधा म्हणून जन्माला येईल आणि ती राधा, ती स्त्री एवढी सुंदर, एवढी देखणी असेल, अख्खं जग ज्या देवाच्या, ज्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या प्रेमात आहे ना, तो श्रीकृष्ण भगवान परमात्मा त्या राधेच्या प्रेमात पडेल. एवढी सुंदर, एवढी देखणी मुलगी तुमच्या पोटी जन्माला येईल. कुणी कुणाला वरदान दिलं? देवानं. कुणाला दिलं? सूर्य देवाला दिलं. मग राधा आणि कृष्ण वेगळे आहेत का? राधा आणि कृष्ण शरीर जरी वेगळं असलं तरी एकच आहेत बाबा. म्हणून फार आपण विचार वेगळा करतो, आपल्याला ह्यातलं काही समजत नाही. आपल्याला वाटतं राधेसारखं कृष्णासारखं प्रेम नाही, पण राधा म्हणजेच कृष्ण आहे आणि कृष्ण म्हणजेच राधा आहे, दोघं काही वेगळे नाहीत. मग श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने एवढ्या लीला करायला सुरुवात केली. श्रीकृष्ण भगवान परमात्मा प्रत्येक गवळणीच्या घरी जायचा, चोरी करायचा, प्रत्येकाच्या घरी जाऊन दही, दूध, तूप, लोणी चोरून आणायचा, चोरून खायचा. कधी एकेकाळी सगळ्यांची मीटिंग बसली, सगळ्यांची मीटिंग बसलेली असताना श्रीकृष्ण भगवान परमात्मा सांगतायत, बाबा आपला माल आहे. आता विचार करा बाबा आई, आपण जर आपल्याला नवीन साडी घ्यायची, नवीन ड्रेस घ्यायचा आहे, तर आपण दुकानामध्ये गेल्यानंतर तो ड्रेस आपल्याला 2000ला आहे सांगितल्यानंतर आपण घेतो की नाही? साडी जर आपल्याला 4000ला आहे असं सांगितलं तर आपण घेतो की नाही? का तर आपण तिथं आणायला गेलोय म्हणजे त्याची किंमत जास्त आहे. पण तोच साडी विकणारा जर आपल्या दारात घेऊन आला आणि तो म्हटला 1000 रुपयाला साडी आहे, तर आई तुम्ही काय म्हणता? 500 रुपयाला द्या म्हणतो की नाही? म्हणजे तो आपल्या दारात आल्यानंतर त्याची काय होते? किंमत कमी होते. पण आपण दुकानामध्ये गेल्यानंतर काय होतं? त्याची किंमत वाढते. तसं श्रीकृष्ण भगवान परमात्मा सगळ्या गवळणींना सांगतोय, दही, दूध, तूप, लोणी घेऊन विकायला जाताय. दही घ्या दही, तूप घ्या तूप म्हणून आपल्या मथुरेतून दुसरीकडे विकायला जाताय. त्यामुळे तुमच्या दह्याला, दुधाला आहे ती किंमत, आहे तो भाव, आहे तो दर मिळत नाही. तुम्ही आपल्या गोकुळामध्ये, तुम्ही आपल्या मथुरेमध्ये बसून दही, दूध, तूप, लोणी विका. पण सगळ्यांना वाटलं देवाचं चुकतंय. कुणी चांगलं चांगलं सांगितलेलं कुणी कुणाचं ऐकत? किती चांगलं सांगा, माणसाला काय चांगलं सांगितलेलं पटत नाही. सगळ्यांना वाटलं देवाचं चुकतंय, तरी गवळणींना ऐकलं नाही. सगळ्या गवळणी कुठं जायला लागल्या? दुसरीकडे विकायला जायला लागल्या. मग देवाला राग आला. देवानं विचार केला, आता काय करायचं? चोरी करायची. काय करायची? चोरी करायची. का तर हे आपलं ऐकत नाहीत, आपल्या मुलांना ताकाचं पाणी प्यायला घालतात आणि यांना सगळ्यांना पैसे कमवायचेत म्हणून दही, दूध, तूप, लोणी विकायला घेऊन जातात. म्हणून चोरी करायला सुरुवात केली. आणि एके दिवशी सगळ्या जणी त्या यशोदा मातेकडे गेल्या आणि यशोदा मातेला म्हणाले, यशोदे तुझ्या पोराला काहीतरी सांग, तुझं पोरगा आम्हाला या गोकुळात राहावं का नका असं करतोय. यशोदे तुझ्या पोरानं फार खोड्या करायला सुरुवात केली, चोरी करतंय ग तुझं पोरग. तुझं पोरगा आमचं दही राहू देत नाही, आमचं तूप, आमचं लोणी काही सुद्धा राहू देत नाही. यशोदा मातेला सांगितलं आणि यशोदा मातेनं श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला सांगितलं, बाबा चोरी करू नको. पण तो जगाचा बाप होता. त्या जगाच्या बापाच्या मनात आल्यानंतर तो देव आपल्यासाठी काही करतो. माई बापानो, त्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्यासारखं आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. चोरी कशासाठी केली त्यानं? तर चोरी चांगल्यासाठी केली बाबा. सांगून चोरी केली. उगाच काही जण म्हणतात देवानं 16,108 बायका केल्या, आम्ही 2 केल्या तर काय बिघाडते? किती दादा? किती? 2. अरे देवानं 12 गावाग्नी झाला. आपल्याला साधा बिडीचा चटका सोसन आहे आणि आपण देवाची माप काढतो. काही जण म्हणते ती त्या द्रौपदीनं 5 पांडवांवर लग्न केलं, आम्ही 2 केलं तर काय बिघाडतंय? द्रौपदी देवाची कोण? आई द्रौपदी देवाची कोण? काकी, मावशी, आत्या, बहीण. द्रौपदी देवाची कोण होती? बहीण होती. कोण होती? बहीण होती. तरी पण विचार करा बाबा, कधी एकेकाळी बसलेले दादा पुरुष मंडळ, तुमची लेक, तुमची बहीण म्हणून तुम्हाला माझा साधा आणि सोपा प्रश्न आहे. तुमचा मित्र तुमच्या घरात राहिला, तुमच्या ताटात जेवला, तुम्हाला मित्र मित्र म्हणाला आणि एक दिवस तुमच्याच बहिणीला पळवून घेऊन गेला, तर तुम्ही त्याच्या गाडीवर ड्रायव्हर राहाल का? अय ड्रायव्हर राचाल का? श्रीकृष्ण भगवान परमात्म्याची द्रौपदी कोण होती? बहीण होती. 5 पांडवातला अर्जुन देवाच्या घरी राहिला, देवाच्या ताटात जेवला, देवाला मित्र मित्र म्हणाला आणि एक दिवस द्रौपदी देवाची बहीण असणारी त्या द्रौपदीला पळवून घेऊन गेला आणि 5 पांडवांनी द्रौपदीशी काय केला? विवाह केला. त्याच अर्जुनाच्या रथावरती देव कोण होता? अर्जुनाचे रथी. हो या सारथी. त्या अर्जुनाच्या रथावरती देव कोण होता?
डायव्हर होता बाबा, पण देवानं त्यांचं कर्म सुद्धा त्यांना चुकू दिलं नाही. केले कर्म झाले त्याची भोग आले. त्याच पाची पांडवांचा सहाय्यकारी असणारा देव, त्या देवानं पाची पांडवांना काय केलं? पांडवांचा सहाय्यकारी राज्यावरून केले दुरी आले देवाजीच्या मना. आणि तेथे कुणाचे चाले ना, त्या देवाच्या मनात आलं ना बाबा. मग इथं कुणी कुणाचं नाही. मग बसलेले संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे? बोला बोला ना, माझं बोलणं समजतंय तुम्हाला? तुम्ही आहे का गेले? हा, जगद्गुरु तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात की नाही, तुका म्हणे सांडा घाटे. सांडा म्हणजे काय? संसार. त्या संसारामध्ये मोह माया प्रेम आहे. ते तुम्हाला सुखाचं वाटतंय. संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे? आई अजून माझं झालं नाही, अजून 3-4 वर्षांना मी ही करणार आहे, मग मला ही समजाल संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे. तुमचं झालंय का? ओय झालंय का लग्न? संसार दुःख मोड तोहीकडे, संसार दुःख मोळ चहूकडे, विश्रांती नाही कोठे रात्र दिवस कर्म, विश्रांती नाही कोठे रात्र दिवस कर्म. काम क्रोध लोभ जोनी पाठी लागले ओढाण, पाठी लागले ओढाळ. पवना मी चरण जाओ घटिलेन निर्मळ, आम्ही चरण जाऊ धर्म दागो सदैवाचा लोभ बरवू पगारी, आंधळ रट्टी जातो त्याचे नाव मी उच्चारी, लोभ बरवू पगारी, आंधळ रटली जातो त्याचे संसार दुःख मूळ चहू कडेंगर. संसार सुखाचा आहे का दुःखाचा आहे? कसा आहे? तुम्ही जागे आहे का झोपी गेले? जागे आहे ना सगळे? बोला ना जरा, बोलणारी माणसं मला फार आवडत. दुःखाचं आहे तरी पण माणूस काय संसारामध्ये हुशार होत. म्हणजे संत तुकडोजी महाराज एका गोड काव्यामध्ये किती गोड आणि किती सुंदर वर्णन करतात बघा. संसारात सुख नाही हुशारी धर, कोणाचे गणगोत कोणाचे घर, कोणाचे गणगोत कोणाचे घर. सारखा निघून जाशील कोणी नाही हो धरता, जैसे कर्म केले तैसे हातून बघ, जैसे कर्म केले तैसे हातून बघ. कोणाचे गणगोत कोणाचे घर, कोणाचे गणगोत कोणाचे घर, कोणाचे गणगोत कोणाचे घर, कोणाचे गणगोत कोणाचे घर. कोणाचा चुलता काका कोणाचा मामा, बायकोचे गणगोत का
का? कुणीही कुणाचं नाही बाबा, एकटा आलो एकट्याला जावं लागणार आहे. मग त्या देवाशिवाय जीवनामध्ये आपलं कुणी सुद्धा नाही. मग जा त्या देवाजवळ, म्हणा त्या देवाला माझं. आपण सगळ्याला माझं म्हणतो पण त्या देवाला माझं म्हणत नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा ते नेविन जीवा सुख नो. हे देवाला आपल्या केल्याशिवाय जीवनामध्ये सुख समाधान मिळणार नाही. माईबापानो, आपण सगळ्यांना माझं म्हणतो पण त्या देवाला माझं म्हणत नाही. जा कधीतरी माझ्या साईनाथ महाराजांच्या दरबारामध्ये जा, त्यांच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवा. त्यांच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवल्यानंतर तेच साईनाथ महाराज तुम्हाला सुखी समाधानी ठेवल्याशिवाय राहणार नाहीत. बाबा, सुख पाहिजे असेल तर कुठं यावं लागेल? माझ्या देवाच्या दारामध्ये, माझ्या साईनाथ महाराजांच्या दारामध्ये यावं लागेल. इथं प्रत्येकाला येण्याचा अधिकार आहे बाबा. अरे गरीब जरी आला तरी माझ्या साईनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये बसायला तीच जागा दिली जाते. बंगल्यात राहणारा अधिकारी जरी आला, माझ्या साईनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये बसायला तीच जागा दिली जाते. रस्त्यावरती झोपणारा भिकारी जरी आला तरी माझ्या साईनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये बसायला तीच जागा दिली जाते. आणि भला मोठा अधिकारी जरी आला तरी माझ्या साईनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये बसायला तीच जागा दिली जाते. एवढंच काय बाबा, स्त्रिया येऊ द्या पुरुष येऊ द्या, सगळ्यांना माझ्या साईनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये बसायला तीच जागा दिली जाते. सगळ्यांनी यायचं. यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर. प्रत्येकाला इथं येण्याचा अधिकार आहे. सकळ अशी येते आहे अधिकार. प्रत्येकानं यावं बाबा. आज या ठिकाणी कमलाकर दादा त्यांनी एकट्याने जरी हा सप्ताह हा कार्यक्रम, हा कीर्तन महोत्सव ठेवला असला तरी हा एकट्याचा नाही तर हा सगळ्यांचा कार्यक्रम आहे. इथं आपल्या साईनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये प्रत्येकाला येण्याचा अधिकार आहे बाबा. इथं आल्यानंतर माझे साईनाथ महाराज तुम्हा आम्हाला सुखी समाधानी ठेवल्याशिवाय राहणार नाहीत. प्रत्येकाला वाटतं सुख मिळावं, समाधान मिळावं, पण सुख जिथं पाहिजे तिथंच मिळत असतं, नको तिथं मागून चालत नाही. म्हणून कधीतरी विचार करा बाबा. गवळणी होत्या, त्या गवळणी कधी एकेकाळी माझा देव जगाचा मालक श्रीकृष्ण भगवान परमात्मा आपल्या मथुरेमधून कुठं गेला होता? द्वारकेत गेला होता. आणि द्वारकेत गेला श्रीकृष्ण भगवान परमात्मा. सगळ्या गवळणी श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या विरहानं रडत होत्या. आणि एके दिवशी द्वारकेचा राजा श्रीकृष्ण भगवान परमात्मा सोन्याच्या सिंहासनावरती बसायला चाललाय. आणि सोन्याच्या सिंहासनावरती बसायला चाललेल्या त्या जगाच्या मालकाच्या, त्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. रडतोय जगाचा बाप. आणि रडलेल्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याजवळ उद्धवानं जावं आणि उद्धवानं विचारावं, काय म्हणे देवा, काय म्हणे कृष्णा, काय म्हणे काना? जगाचा मालक आहे, जगाचा चालक आहे, या विश्वाचं बाप आहात तुम्ही. तुमच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही. देवा, आज तुम्ही सोन्याच्या सिंहासनावरती बसायला चाललाय आणि आज तुमच्या डोळ्यात पाणी येतंय. देव उद्धवजींच्या गळ्यामध्ये पडतायत आणि ढसा रडतायत. आणि रडलेल्या देवाला उद्धवजी विचारतायत, देवा जगाचा बाप आहे तरीही रडताय, कशा करता रडताय? उद्धवा, आलोय माझ्या गवळणींना सोडून. उद्धवा, फार गवळणींचं माझ्यावरती प्रेम आहे. ऐका माय बापानो, ज्याचं खरंच निस्वार्थी आपल्यावरती प्रेम असतं ना, त्याला प्रेमापुढं झुकावंच लागतं. तो जगाचा बाप होता, त्याचं निस्वार्थी त्या गवळणीवरती प्रेम होतं म्हणून त्यांच्याकरता झुकला होता आणि त्यांच्याकरता तो रडला होता. बाबा, फार गवळणींचं सुद्धा माझ्यावरती प्रेम आहे रे उद्धवा. गवळणी त्यांच्या सासूनी दार लावायला सांगितलं तरी दार लावत नव्हत्या. त्यांना माहित होतं माझ्या कानाला, माझ्या कृष्णाला दही दूध तूप लोणी आवडतंय म्हणून तुपाचे माठ भरून, मडके भरून घरामध्ये ठेवायच्या. सासूनं दार लावायला सांगितलं तरी दार लावत नव्हत्या. माझ्या बासरीचा आवाज ऐकण्यासाठी धुतलेली धुणं सुद्धा परत नदीवरती धुवायला घेऊन यायच्या. माझं दर्शन घेण्याकरता, मला भेटण्याकरता यायच्या. पण आज माझ्या गवळणींची फार मला आठवण येते. आज माझ्या राधेची मला फार आठवण येते. आज मला माझ्या यशोदा मातेची आठवण येते. यशोदा मातेनं तिच्या हातानं दही दूध तूप भात भरवलेलं मला आज आठवतंय. आज मला सोन्याचं सिंहासन बसायला रे उद्धवा. पण उद्धवा, आज माझं ज्यांच्यावरती निस्वार्थी प्रेम आहे ना, ते व्यक्ती माझ्याजवळ राहिल्या नाहीत. तुम्हाला राग येईल पण एक वाक्य बोलू द्या बाबा मला. तुम्ही कितीही मोठ्या श्रीमंताच्या घरात असू द्या, तुम्ही सुखात नांदत असू द्या, तुमच्याजवळ पैसा असू द्या, पण तुमच्यावरती प्रेम करणारी व्यक्ती त्या घरात नसू द्या, त्या व्यक्तीच्या आठवणीनं तुम्हाला रडू आल्याशिवाय राहणार नाही बाबा.
आठवण आली त्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला त्या गवळणींची, त्या यशोदा मातेच्या दह्या दुधाची. फार माऊलींचा गोड दृष्टांत आहे. जसं द्वापार युगातल्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला यशोदा मातेच्या हातची, दह्याच्या दुधाच्या, भाताची, तुपाची आठवण झाली ना, तसं कधी एकेकाळी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय मायबाप गेले सोडून, आई बाबा सोडून निघून गेले. आणि आई बाबा सोडून निघून गेल्यानंतर 20 दिवस झालं. लहानशी मुक्ताय झोपडी समोर सडा टाकते, रांगोळी काढते. आणि लहानशी मुक्ताय, त्या लहानशा मुक्तेजवळ ज्ञानोबा माऊली जातायत. आणि ज्ञानोबा माऊली म्हणतायत, मुक्ते मुक्ते 20 दिवस झालं ग मुक्ते. मुक्ते पोटात अन्नाचा कण नाही ग मुक्ते. मुक्ते आई निघून गेली ग मुक्ते, बाबा निघून गेले ग मुक्ते. मुक्ते आई बाबा निघून गेल्यापासून कुणी जेवण केलंय का विचारलं नाही ग मुक्ते. मुक्ते आई बाबा निघून गेल्यापासून 20 दिवस झाला आपल्या पोटात अन्नाचा कण नाही ग मुक्ते. मुक्ते फार भूक लागली ग मुक्ते. आज भूक सहन होत नाही मुक्ते. तुझा ज्ञान दादा तुझ्यापेक्षा फार मोठा आहे, तरी तुझ्या ज्ञान दादाला भूक सहन होत नाही मुक्ते. तू तर फार छोटे आहे ना ग मुक्ते. आई निघून गेल्यापासून 20 दिवस झालं मुक्ते, पोटात अन्नाचा कण नाही. परिस्थिती बदलत असते बाबा. कधी एकेकाळी त्या ज्ञानोबा माऊलींना खायला अन्न मिळालं नाही. 5-6 दिवसापूर्वी ज्ञानोबा माऊलींची तुकोबारायांच्या आषाढी वारीचा सोहळा झाला. आज त्याच ज्ञानोबा तुकोबारायांचं नाव घेतलं तर लोक पंचपक्वानाचं ताट जेवायला घेऊन येतात बाबा. आज कमलाकर दादांचा विचार केला तर फार फार वाईट परिस्थिती होती दादांची. शून्यातून विश्व उभा केलं बाबा. त्यांना कधी एकेकाळी खायला सुद्धा कष्ट करून आणावं लागत होतं धान्य घरामध्ये. पण एवढं कष्ट केलं आणि त्या साईनाथ महाराजांची कृपा त्यांच्यावरती झाली. अखंडपणे त्यांचं नामस्मरण केलं. आज त्यांना नसताना खायला आज अख्ख्या गावाला जेवण घालण्याची ताकद त्या साईनाथ महाराजांनी त्यांना दिली. फार फार निष्ठा आणि श्रद्धा आणि भक्ती असली ना, देव कधीच काही कमी पडू देत नाही बाबा. सगळीच लोक दुसऱ्यांचं वाईट करतात असं नाही बाबा. ज्या लोकांनी स्वतःचे वाईट दिवस बघितलेले नसतात ना, ती लोक दुसऱ्यांचं वाईट करतात. पण ज्या लोकांनी स्वतःचे वाईट दिवस बघितलेले असतात ती लोक दुसऱ्याचं कधीच वाईट करत नाहीत. ज्ञानोबा माऊली म्हणतायत, मुक्ते मुक्ते वाईट दिवस आले का मुक्ते आपल्यावरती. आई बाबा निघून गेल्यापासून पोटात अन्नाचा कण नाही ग मुक्ते. मुक्ते आज ना आईच्या हाताच्या मांड्याची आठवण झाली. जसं श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला सोन्याचं सिंहासन बसायला होतं, तरी सुद्धा यशोदा मातेच्या दह्याच्या दुधाच्या भाताची आठवण झाली होती ना, तसं माऊलींना सुद्धा आईच्या हाताच्या मांड्याची आठवण झाली. ज्ञानोबा माऊली म्हणतायत, मुक्ते मुक्ते आई जसं मांडे करते तसं मांडे करशील का ग ज्ञानदादा. आईच्या हातचे मांडे खावे वाटतात का. करते रे तुझ्यासाठी मांडे. ऐका आई, कीर्तनकार आहे, माळ करे, वार करे, तरी सुद्धा सांगते आज कीर्तनाला गेल्यानंतर आजही सुंदर पंचपक्वानाचं भोजन या परिवारानं आमच्याकरता बनवलं होतं. कीर्तनकार आहे, माळ करे, वार करे म्हणून लोक आम्हाला पंचपक्वानाचं आई ताट जेवायला घेऊन येतात. ताई हे देऊ का, ताई ते देऊ का म्हणतात. पण नाही आई, तुम्ही दिलेल्या पंचपक्वानामध्ये माझं पोट नाही भरत. मला घरी गेल्यानंतर माझ्या आईच्या हातची चपाती आणि भाजी खाल्ल्यानंतर जेवढं पोट भरतं ना, तेवढं पोट तुमच्या पंचपक्वानाच्या अन्नाच्या हातामध्ये नाही मिळत बाबा. नाही भरत पोट. आईनं जी चवीनं अन्न केलेलं असतं त्यात जेवढं समाधान असतं ते खाल्ल्यानंतर जेवढं पोट भरतं ना, तेवढं पंचपक्वानाचं अन्न खाल्ल्यानंतर सुद्धा पोट भरत नाही. ज्ञानोबा माऊली म्हणतायत, मुक्ते मुक्ते आई जसं मांडे करायची तसं मांडे करशील ना. करते रे ज्ञानदादा. जा ज्ञानदादा, आळंदीमध्ये जाऊन मधुगिरी मागून आण. मी कुंभारवाड्यात जाते आणि लोकांना खापर मागून, कुंभारीन मावशींना खापर मागून आणते. लहानशी मुक्त आहे, आपल्या सिद्ध बेटाच्या झोपडीतून बाहेर पडते. लोकांची नजर चुकवत ती लहानशी मुक्ता कुंभारवाड्यात घुसते. आणि ज्ञानोबा माऊली प्रत्येकाच्या घरोघरी जातायत, प्रत्येकाला काही ना काहीतरी मागतायत. मावशी काकू आई बाबा निघून गेले, पोटात अन्नाचा कण नाही, काहीतरी खायला द्यावं, काहीतरी भूक लागली. माझा लहानसा सोपान आहे, माझी लहानशी मुक्ता आहे, माझा निवृत्ती दादा आहे. 20 दिवस झालं ओ मावशी, आई बाबा निघून गेल्यापासून पोटात अन्नाचा कण नाही असं म्हणावं. एका दारावरती ज्ञानोबा माऊली गेले. 80 वर्षाची म्हातारी आजी होती. त्या दाराजवळ ज्ञानोबा माऊली जातायत. दाराचं दार वाजवतायत, दारावरती थाप मारतायत.
आणि थाप मारल्यानंतर 80 वर्षाची काठी टेकवत टेकवत म्हातारी आजी येते ना 80 वर्षाची म्हातारी आजी म्हणते, ए पोरा, काय रे नाव तुझं? आई, माझं नाव ज्ञानेश्वर. ए ज्ञानेश्वरा, ए पोरा कोण पाहिजे रे तुला? आई, कोण नाही पाहिजे मला. मग ए ज्ञानेश्वरा, ए पोरा कशा करता आला? आई, मधुगिरी मागण्याकरता आलो. मधुगिरी मागण्याकरता आला? हो आई, मधुगिरी मागण्याकरता आलो. कुठून आला? आई, आळंदीतलाच आहे, पण सिद्ध बेटात राहतो. सिद्ध बेटात राहतो. हो आई. पोरा, हे ज्ञानेश्वरा, तुझ्या आईचं आणि तुझ्या बापाचं नाव? आई, माझ्या बापाचं नाव विठ्ठलपंत आणि माझ्या आईचं नाव रुक्मिणी. विठ्ठलपंतांचा आणि रुक्मिणीचा तू ज्ञानेश्वर. 80 वर्षाच्या म्हातारी आजीच्या हातातली काठी खाली पडली. 80 वर्षाची म्हातारी आजी थरथर कापू लागली आणि 80 वर्षाची म्हातारी आजी दारामध्ये खाली बसली. ज्ञानोबा माऊली 80 वर्षाच्या म्हातारी आजी जवळ जातात. त्या 80 वर्षाच्या म्हातारी आजीच्या हातामध्ये काठी देतात आणि 80 वर्षाच्या म्हातारी आजीला विचारतायत, आजी आजी, आई आई, ज्ञानेश्वर नाव सांगितलं तरी तुम्हाला काही वाटलं नाही, पण आई, ज्यावेळेस विठ्ठलपंत आणि रुक्मिणी माता नाव सांगितलं त्यावेळेस तुमच्या हातातली काठी खाली पडली आणि तुमच्या डोळ्यात पाणी आलं. त्या 80 वर्षाच्या म्हातारी आजीनं ज्ञानोबा माऊलींना जवळ घ्यावं, त्या ज्ञानोबा माऊलींना मिठी मारावी, त्या ज्ञानोबा माऊलीच्या चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवावा. ज्ञानोबा माऊलीला ती 80 वर्षाची आजी सांगते, ए ज्ञानेश्वरा, ए लेकरा, ए बाळा, तुझा बाप आणि तुझी आई फार चांगली होती रे ज्ञानेश्वरा, फार चांगली होती. असं म्हटल्यानंतर ज्ञानोबा माऊलींच्या खांद्यातली झोळी खाली पडते. ज्ञानोबा माऊली जातायत आणि ज्ञानोबा माऊली म्हणतायत, आई, माझा बाप आणि माझी आई फार चांगले होते ना रे? हो ज्ञानेश्वरा, फार चांगले होते. आई, माझा बाप आणि माझी आई जर फार चांगले होते तर माझ्या बापाला आणि माझ्या आईला का मरावं लागलं? त्या 80 वर्षाच्या म्हातारी आजीनं दिलेलं उत्तर किती गोड आहे ऐका. त्या 80 वर्षाची म्हातारी आजी सांगते, ए ज्ञानेश्वरा, ए लेकरा, ए पोरा, आज जर तुझा बाप आणि तुझी आई मेलीच नसती ना रे ज्ञानेश्वरा, तर तू जगाचा बाप आणि ज्ञानियांचा राजा झालाच नसता रे ज्ञानेश्वरा. अनाथांची माय कोण? माझे माऊली महावैष्णव ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, ज्ञानी यांचे राजे. या जगाच्या पाठीवरती कधीच माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी कोणतंही युद्ध केलं नाही. तरीही वारकरी संप्रदायामध्ये, या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एकमेव संत असे आहेत की ज्यांना लोक ज्ञानी यांचे राजे म्हणतात. युद्ध केलं नाही तरी सुद्धा राजे म्हणतात. असे ज्ञानोबा माऊली मधुगिरी मागून येत आहेत. लहानशी मुक्ता कुंभारवाड्यात घुसते. कुंभारीन मावशी पाहतात आणि कुंभारीन मावशी विचारतात, कोण ग म्हणे बाई तू? मावशी, मावशी, बेटावरच्या संन्यासाची लेक मी. काय तुझं नाव? मुक्ता माझं नाव. अगं अगं मुक्ता, तुझं नाव बेटावरच्या संन्यासाची लेक तू? या आळंदीकरांना तुला आमच्या वाड्यात येताना तर पाहिलं नाही ना? या आळंदीकरानं तुला जसं वाईट टाकलं तसं आम्हाला सुद्धा वाईट टाकतील. नाही कुंभारीन मावशी, कुणीच नाही पाहिलं. पण मग ते काय काम काढलं या कुंभारीन मावशीकडं? काही नाही मावशी, आई बाबा निघून गेल्यापासून पोटात अन्नाचा कण नाही मावशी. आई बाबा निघून गेल्यापासून कुणी जेवलंय का विचारलं नाही मावशी. आज भूक लागली हो मावशी. आज ज्ञानदादाला, निवृत्ती दादाला, सोपानाला मांडे खायचेत म्हणून खापर घ्यायला आले मावशी. बसा, बस मुक्ते त्या कोपऱ्यात बस, मी तुला खापर घेऊन येते. लहानसं लेकरू, लहानशी मुक्ता कोपऱ्यात एका बाजूला कुंभारवाड्यातल्या मावशींचं वाट बघत बसते. आत्ता कुंभारीन मावशी येतील मग मला खापर देतील, आत्ता येतील मग मला खापर देतील. तेवढ्यात एका उंच घोड्यावरती बसून आलेला इसोबाची आटी आहे. इसोबाच्या आटीनं घोड्यावरती बसून यावं, गाड्या डोळ्यानं तिरक्या नजरेनं पाहावं, तर त्याला कुंभारवाड्यात बसलेली लहानशी मुक्ता दिसली. तर पायाच्या मस्तकाला गेली. राग आला, राग आला. घोड्यावरून खाली उतरला, पावलं टाकत टाकत निघाला. तूप खाऊन माजलेलं इसोबा चाटीचं शरीर धावत धावत गेला आणि 10 वर्षाच्या लहानशा मुक्तेच्या गालामध्ये चपराशी लावून दिली.
पाचही बोट उमटली बाबा त्या लेकराच्या गालावरती, पण सहन करत राहिली माझी मुक्ता, सहन करत राहिली. नाही रडलं लेकरू, सहन केलं माझ्या मुक्तेनं. पण तरीही विसोबाच्या टीला दयामया नाही आली. त्या विसोबाच्या टीनं लहानशा मुक्तेच्या केसाला धरलं, वेणीला धरलं, ओढत ओढत आणलं, घोड्यावरती बसला, घोड्याचा लगाम खेचला, टप 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 करत तो घोडा निघाला बाबा. ते लहानसं लेकरू, लहानशी मुक्ता म्हणते, काका 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 सोडा ना हो, काका सोडा ना काका, आई निघून गेली 20 दिवस झालं हो काका. काका आई निघून गेल्यापासून माझे केस कुणी धुतले नाहीत काका. काका काका आई निघून गेल्यापासून माझी वेणी कुणी घातली नाही काका. काका आई निघून गेल्यापासून माझ्या केसाला तेल कुणी लावलं नाही काका. काका काका सोडा ना हो काका, सोडा ना काका, माझी वेणी दुखते. लहान लेकरू सहन करत राहिली माझी मुक्ता, सहन करत राहिली. पण नाही दयामय आली त्या इसोबाच्या टीला. इसोबा काकाला आनंदीच्या वेशीपशी नेलं. ज्ञानोबा माऊली मधुगिरी मागून आणतायत आणि पाहतायत आपली लहानशी बहीण, लहानशी मुक्ता इसोबा काका जवळ हात जोडते. काका काका आई निघून गेल्यापासून 20 दिवस झालं काका, मला केसाला तेल कुणी लावलं नाही, माझी वेणी कुणी घातली नाही काका, सोडा ना काका, सोडा ना काका, माझी वेणी दुखती काका, सोडा ना. असं म्हणलेलं पाहिलं ज्ञानोबा माऊलीनं. हातातली झोळी खाली पडली, ज्ञानोबा माऊली पळत पळत जातायत आणि इसोबा काकाचे पाय धरतायत. ज्ञानोबा माऊली म्हणतायत, काका नाही अधिकार आमच्या सारख्या संन्यासाला मांडे खाण्याचा, नाही अधिकार आमच्या सारख्या संन्यासाला गोड धोड खाण्याचा. काका काका ही जीभ फार वाईट आहे हो काका. काका ही जीभ आम्ही कापून टाकू हो काका. पण काका दया करा ना हो काका, दया करा काका. लहान आहे माझी बहीण काका, तिला नव्हते मांडे खायचे हो काका. काका मांडे मला खायचे होते काका. आई बाबा निघून गेल्यापासून काका पोटात अन्नाचा कण नाही हो काका. काका भूक लागली म्हणून मांडे करण्याकरता मुक्तेला सांगितले, पण तिची वेणी धरून ओढत आणलं हो काका तुम्ही. काका काका सोडा ना माझ्या बहिणीला. त्याच ज्ञानोबा माऊलींच्या छातीवरती इसोबा काकानं लाथ घातली. ज्ञानोबा माऊली एका बाजूला पडले, लहानशा मुक्तेची वेणी सोडून दिली, मुक्ता एका बाजूला पडली आणि दोघं जण बहीण भावंड एकमेकाजवळ येत आहेत, एकमेकाला मिठी मारतायत. आणि ज्ञानोबा माऊली लहानशा मुक्तेच्या तोंडावरून चेहऱ्यावरून मायेनं हात फिरवतायत. आणि ज्ञानोबा माऊली सांगतायत, मुक्ते मुक्ते काकानं कुंभारवाड्यापासून सिद्ध आनंदीपर्यंत तुला ओढत आणलं, दुखतेत का ग तुझे केस, दुखते का ग तुझं डोकं. नाही दादा, दादा काकांच्या पायातलं पायतानं खूप जड आहे, तुझ्या छातीवरती लाद घातली रे दादा. दुखती का छाती. नाही दुखत मुक्ते, सहन केलं लेकरांना. आणि दोघं जण भावंड बहीण भावंड गेले सिद्ध बेटामध्ये. सिद्ध बेटामध्ये गेल्यानंतर त्या माझ्या ज्ञानोबा माऊलीनं झोपडीचं दार लावलं. ज्ञानोबा माऊलीनं विचार केला, बस बाबा बस, आता कुणा करता जगायचं. या जगाचा त्रास सहन होत नाही, जगाचं कल्याण व्हावं म्हणून ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिण्याचा विचार केला. चांगलं 65 अमृतानुभव हरिपाठ एवढं चांगलं त्या लोकांकरता कल्याण करायचं ठरवलं. पण याच लोकांनी आम्हाला एवढा त्रास दिला, नको आता नको या जगाचा त्रास. पंचप्राण श्वास वायू एकत्र करायचा आणि या जगाचा निरोप घ्यायचा, हा देह संपवायचा, असा विचार माझ्या ज्ञानोबा माऊलींना केला. झोपडीचं दार लावलं, पंचप्राण श्वास वायू एकत्र केला. लहानशी मुक्ता आहे, लहानशी बहीण आहे, झोपडी त्या दरवाजाच्या पटीतून पाहते तर ज्ञानोबा माऊली जगाचा निरोप घ्यायचा विचार करतायत. लहानशी मुक्ता ज्ञानोबा माऊलीला सांगते, अरे ज्ञानदाता स्वतःला योगी म्हणून घेतो, मग योग्यानं लोकांचा त्रास सहन करून घ्यायचा असतो ना रे ज्ञानदादा. योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा. ज्ञानदादा तू योग्य येणार रे दादा, मग योग्यानं लोकांचा त्रास सहन करायचा असतो. ज्ञानदादा तू वैष्णव आहे, ज्ञानदेव म्हणे वैष्णव मोठा, आणि तुला लोकांचा त्रास सहन होत नाही. त्या ज्ञानोबा माऊलींना झोपडीचं दार उघडायला सांगितलं. ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ काय केला ज्ञानोबा माऊलींना, तुम्हा आम्हाला दान म्हणून दिला. एवढे उपकार त्या ज्ञानोबा माऊलींचे आहेत. फार उपकार साधू संतांचे आपल्यावरती आहेत, देवाचे सुद्धा फार आपल्यावरती उपकार आहेत. मायबापानो, आपले पहिले गुरु
अनेक लोक आपल्याला गुरु म्हणून भेटतात, पण एखादी चूक जर आपल्याकडून झाली तर ते गुरु आपल्याला माफ करत नाहीत. पण लहानपणापासून आपण एवढं मोठे होईपर्यंत आपण कितीही चुका केल्या तर त्या चुका माफ करून आपल्याला अज्ञानरूपी अंधकारातून ज्ञानरूपी प्रकाश मार्गाकडे नेणारे आपल्या जीवनातील फक्त पहिले आपले गुरु म्हणजे आपले आई वडील आहेत. मायबापानो, त्यांच्यासारखे जगात सगळ्यात पहिले आपले गुरु म्हणजे आपले आई वडील आहेत. या जगाच्या पाठीवरती प्रत्येकाला वाटतं यानं मोठं व्हावं, यानं चांगलं करावं, पण आपल्यापेक्षा मोठं व्हावं आणि आपल्यापेक्षा याचं चांगलं व्हावं असं कुणाला वाटत? या जगात दोनच व्यक्ती आहेत की त्यांना वाटतं आपल्यापेक्षा आपल्या मुलानं मोठं झालं पाहिजे आणि आपल्यापेक्षा आपल्या मुलाचं चांगलं झालं पाहिजे. या जगाच्या पाठीवरती त्या दोन व्यक्तीला आई आणि बाप म्हणतात बाबा. मग ते आई बाप आपल्या लेकरांवरती फार प्रेम करतात. सगळ्यांना तुमची लेक, तुमची मुलगी म्हणून माझं सांगणं आहे बाबा, तुम्ही अनुभवी आहात माझ्यापेक्षा, पण प्रत्येक आई बाबांना माझी तुमची मुलगी म्हणून माझी एक विनंती असेल, माझं सांगणं असेल, तुम्ही अनुभवी आहात तरी तुमच्या या लेकीचं फुकटचं तुम्हाला सांगणं, तुम्ही तुमच्या मुलांसाठी एवढंच कमवा की तुम्ही म्हातारपणी आजारी पडल्यानंतर तुमच्या मुलानं डॉक्टर बोलवले पाहिजेत, वकील नाही. ज्याला समजलं त्याचं धन्यवाद, ज्याला नाही समजलं त्याचं डबल धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल. खरं तुम्हाला मला काय म्हणायचंय, तुम्ही तुमच्या मुलांसाठी एवढंच कमवा की म्हातारपणी तुम्ही आजारी पडल्यानंतर तुमच्या मुलानं काय बोलावले पाहिजेत? डॉक्टर, वकील नाही. समजलं तुम्हाला? वा वा, हुशार आहे तुम्ही सगळे. काय सांगत होते मी तुम्हाला? म्हणा की कीर्तन. नाही, कीर्तनच सांगते, मलाही माहित आहे बाबा, पण वयामानानुसार माझ्या जरा लक्षात राहत नाही. तुमच्या तरी राहावं. हा, तुम्ही आहे का गेले? जागे आहे ना सगळे? हा, चांगलं सांगितलेलं माणसाला काय पटत? बरं आई, मी कोण आहे? मी कोण आहे? आता काय करावं? मी कोण आहे? म्हणा की कीर्तनकार आहे, मुलगी आहे, काहीतरी रिॲक्शन द्या बाबा. मी कोण आहे? कीर्तनकार आहे, माळकर आहे, वारकर आहे. बरं, कीर्तन झाल्यानंतर एक आजी माझ्या जवळ आल्या. आजी मला म्हटल्या, तायडे, माळकर आहे, वारकर आहे, कीर्तनकार आहे, आळंदी पंढरीची वारी करते, दररोज या गावावरून त्या गावाला कीर्तन करत फिरते, चल माझ्या घरी चहा घ्यायला. आजींना म्हटलं नको आजी. तरी आजी म्हटल्या, तायडे, कीर्तनकार आहे, माळकर आहे, वारकर आहे, दररोज या गावावरून त्या गावाला कीर्तन करत फिरते, चल तायडे माझ्या घराला तुझा पाय लागू दे. कुठं या कलियुगात संत महात्मे बघायला मिळतात? तुमच्यासारख्या महाराज लोकांचे पाय आमच्या घराला लागले की आम्हाला काय वाटतं? साधू संत येते घरात तोची दिवाळी. चल तायडे. आता आजींना एवढी विनंती केली म्हणून मी आणि माझे बाबा आजींच्या घरी गेलो. आजीनं चहा आणला, आम्ही चहा घेतला. आजी माझ्या जवळ आल्या. आजीनं मायेनं मला मिठी मारली. आजीनं माझं दर्शन घेतलं आणि आजी मला म्हटल्या, तायडे एक प्रश्न विचारू का? मी म्हटलं विचारा ना आजी. आजी मला म्हटल्या, तायडे, माळकर आहे, वारकर आहे, कीर्तनकार आहे, आळंदी पंढरीची वारी करते, दररोज या गावावरून त्या गावाला कीर्तन करत फिरते, तायडे माझ्या सोन्याला कुठं तरी एखादी पोरगी बघ. अगं जा झाला तिकडं तुझ्या सोन्याचा, इथं पोरांना पुरी मिळणार आणि तुझ्या सोन्याला कुठनं बघावी? मी कोण आहे? मी कोण आहे? तुम्ही आहे का गेले? मी कोण आहे? कीर्तनकार आहे, माळक. आजीनं मला काय सांगितलं पाहिजे? तायडे, गेली कधी पंढरपूरला पवित्र तुळशीची माळ मला घेऊन ये. तायडे, गेली कधी देहुला या समाजाचा माथा जागेवर यावा यासाठी जगद्गुरु तुकोबारायांनी गाथा लिहिलाय, तो गाथा मला घेऊन ये. तायडे, गेली कधी आळंदीला या जगाला ज्ञान मिळावं म्हणून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ लिहिलाय, तो ग्रंथ मला घेऊन ये. तायडे, गेली कधी शिर्डीच्या साईनाथ महाराजांना, तर तिथं गेल्यानंतर साई महाराजांचा चंदनाचा गंध मला घेऊन ये. हे सांगितलं पाहिजे का माझ्या सोन्याला कुठंतरी एखादी पोरगी बघ? काही बोलतो मुखी अमृताची वाणी, देह देवाचे कारणी. म्हणून चांगलं बोललं पाहिजे, चांगलं वागलं पाहिजे, चांगलं राहिलं पाहिजे. कारण या जीवनामध्ये समाधानी राहायचं असेल, आनंदी राहायचं असेल तर माणसानं दोन गोष्टी करायला शिकलं पाहिजे. तुम्हाला हे जीवन जगत असताना जर समाधानी राहायचं असेल आणि आनंदी राहायचं असेल तर या दोन गोष्टी करायला शिकायचं. एक तर माणसानं परिस्थिती बदलायची, नाहीतर माणसानं मनस्थिती बदलायची. परिस्थिती किंवा मनस्थिती बदलली ना, तुम्ही आनंदी सुखी जीवन जगल्याशिवाय राहणार नाही. पण हेच माणसाला कळत नाही मायबापानो. मग कधीतरी त्या देवाजवळ जा. माझे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, बाबा सगळ्यांनी या या या
या माझ्या मागे या. पण तुकोबारा या म्हणताय खरं, पण यायचं नेमकं कुठं? तर ज्या भक्ती मार्गामध्ये मी गेलोय त्या मार्गामध्ये माझ्या पाठीमागं यायचं. आणि एकदा का तुम्ही माझ्या पाठीमागं या भक्ती मार्गामध्ये आला ना, तर मी तुम्हाला सुखी समाधानी ठेवल्याशिवाय राहणार नाही. सगळ्यांना कुठं यायचं? या सगळ्यांनी कुठं या? माझ्या मागे मागे या, माझ्या जवळ या, अभंगाच्या पहिल्या चरणात. याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे. याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, याल तरी या रे लागे, याल अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी, आजी देतो पोट भरी. याल तरी या रे लागे, अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोट भरी. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, माझ्या मागे या भक्ती मार्गामध्ये या, इथं आल्यानंतर तुम्हाला सुख समाधान मी दिल्याशिवाय एवढं सुख देईल, एवढं सुख देईल. एक दिवस तुम्ही म्हणचाल देवा आता आमचं पोट भरलं, आम्ही सुखी झालो, एवढं सुख समाधान मी तुम्हाला देईल. आज आपल्या सगळ्यांना काला माहित आहे तुम्हाला? काला बाबा, काला दोन प्रकारचा. माझा पहिला होता, पण आज मला शेवट करावा लागलो. शेवट जरी काला 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 दोन प्रकारचा असतो. एक भौतिक काला आणि दुसरा आध्यात्मिक काला. भौतिक काला आणि आध्यात्मिक काला. बघा, परमार्थिक जीवन जगत असताना आणि आध्यात्मिक जीवन जगत असताना, संसारिक जीवन जगत असताना शेवटचा जो माणसाचा क्षण आहे, त्या क्षणाला माणूस विचार करतो आणि माणसं माणसाला विचारतात, बाबा तू का आला? तू का आला? समजते का बाबा? तू का आला म्हणजे तू जन्माला का आला? कधी विचारतं माणूस? संसारिक परमार्थिक जीवन जगत असताना शेवटच्या क्षणाला, स्वतःच्या मनाला, किंवा माणूस मेल्यानंतर माणसं त्या मेलेल्या माणसाला विचारतात, तू का आला? म्हणजे माणूस जन्माला आलाय आणि एक दिवस त्याला जायचं आहे. पण या जन्म मरणाच्या मधलं जो अंतर आहे, जो जीवन माणूस आनंदानं जगतो, त्याला या परमार्थिक या वारकरी संप्रदायामध्ये एक नाव दिलं जातं. त्याला काय म्हणतात? काला म्हणतात. आज तोच काला आपण इथं करतोय. पण काला दोन प्रकारचा काला असतो. एक भौतिक काला आणि दुसरा आध्यात्मिक काला. भौतिक काला म्हणजे काय बाबा? आपण भाकर किंवा चपाती करतो. ती चपाती आपण कुस्करतो. त्या चपातीमध्ये थोडंसं दूध टाकतो. त्यात थोडीशी साखर टाकतो. वरून थोडंसं काय टाकतो? तूप टाकतो. आणि त्याचा एकत्र जीव करतो. तो काय करतो आपण? काला करतो. बर, तो काला आपण चपातीचा, दुधाचा, साखरेचा, तुपाचा काला सकाळी खाल्ला तर संध्याकाळी भूक लागणारच आहे की नाही बाबा? मग हा भौतिक केलेला काला आपण खाल्ल्यानंतर आपलं पोट भरत, आपल्या मनाची तृप्ती होत नाही. कोणत्या काल्यानं? भौतिक काल्यानं. पण ऐका, आज आपल्याला असा काला करायचा आहे की जो काला आपण खाल्ल्यानंतर आणि जो काला आपण केल्यानंतर आपल्या मनाची सुद्धा तृप्ती होईल आणि आपल्याला कधीच परत काला करावा
लागणार नाही. असा आध्यात्मिक काला म्हणजे कोणता काला आहे? आध्यात्मिक काला म्हणजे जीवाचं आणि शिवाचं मिलन म्हणजे आध्यात्मिक काला आहे. आणि आज तो आध्यात्मिक काला आपल्याला एकत्र करायचा आहे, एकत्र यायचं आहे, एकामेकाचं सुख दुःख वाटून घ्यायचं आहे, एकामेकाच्या मनातल्या भावना जाणून घ्यायच्या आणि तो काला एकत्र करायचा आणि तो काला एकमेकांना वाटून आपल्याला खायचा आहे. आणि असा आज आपण या आध्यात्मिक काला केल्यानंतर तुमच्या जीवनाची तृप्ती, तुमच्या मनाची तृप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. याला काय म्हणायचं? आध्यात्मिक कला. जीवाचं आणि शिवाचं मिलन म्हणजे काय? आध्यात्मिक कला आहे. तोच आज आपल्याला इथं साईनाथ महाराजांच्या या मंदिरामध्ये दरबारामध्ये करायचा आहे. जसा श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने केला फार गोड उद्धवजीचा आणि श्रीकृष्ण भगवान परमात्म्याचं आपलं चाललं होतं बाबा चरित्र, चाललं होतं, दृष्टांत चालला होता. उद्धव सांगतोय कृष्णा, हे कन्हैया, हे नंदलाला, हे कृष्णा, अरे सोन्याचं सिंहासन तुला बसायलाय. अरे द्वारकेचा राजा आहे तो, आणि द्वारकेचा राजा असताना सोन्याचं सुवर्ण सिंहासन तुला बसायला असताना तेव्हा तुझ्या डोळ्यात पाणी येत आहे. तू सांगतो ना जसं माणूस कर्म करतो तसं भोग हे माणसाला भोगावे लागतात. ऐका ऐका, जो मजा बदल जाने में है वो मजा बदला लेने में नहीं. प्रत्येक माणसाचा बदला. माझा पिता आहे देवकी माझी माता. वसुदेव माझा पिता आहे माता. ए वसुदेव माझा पिता आहे देवकी माझी माता. वसुदेव माझा पिता आहे देवकी माझी माता. ए वसुदेव माझा पिता आहे देवकी माझी माता. वसुदेव माझा पिता आहे देवकी माझी माता. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सर्व फुल फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सर्व फुल फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सारं गोकुळ फिरून पाहू. अशी गवळण एवढी सुंदर, एवढी गोड बसलेले तुम्हाला म्हणता येत नाही की काय? मलाही काही येत नाही, तरी मी म्हणण्याचा प्रयत्न करतेच की बाबा वारीमध्ये 20-25 दिवस झालं. माझी तब्येत, माझा आवाज, माझा चेहरा बघून दिसतोय ना तुम्हाला? दिसतंय की नाही? वारी आवाज बसलेला आहे, बोलता येत नाही मला. माझी तब्येत पाहिल्यानंतर तुम्हाला सगळ्यांना चेहऱ्यावरून रिॲक्शन कळते बाबा. पण किती गोड आणि किती सुंदर गवळण आहे. सर्व माय मावल्या, फक्त माय मावल्या सर्वांनी माझ्या पाठीमागा, सर्व माय मावल्यांनी. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सार गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सार गोकुळ फिरून पाहू. वा 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 वा. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सार गोकुळ फिरून पाहू. राधे चल माझ्या गावाला जाऊ, सार गोकुळ फिरून पाहू. वा 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 वा. एकदा सगळ्यांनी आपापल्यासाठी जोरात टाळी वाजवा बरोबर. हा, बोलता येत आहे तुम्हाला? तुम्ही काय मुके? आई मी तुमचीच लेक आहे, तुमचीच नात आहे, तुमचीच मुलगी आहे. फार गोड आणि सुंदर भाव या गवळणीमध्ये सांगितलेला आहे बाबा. श्रीकृष्ण भगवान परमात्मा सांगतोय, राधे, त्या राधेला मी हाताला धरून आणलं उद्धवा. कधीतरी त्या राधेला सांगितलं होतं, चल माझ्या मथुरेमध्ये, चल माझ्या गोकुळामध्ये, तिथं माझा वसुदेव पिता आहे, देवकी माझी माता आहे, यशोदा माझी माता आहे, नंदराजा माझा पिता आहे. चल चल माझ्या गोकुळामध्ये म्हणून माझ्या राधेला आणलं होतं. आज मला माझी राधा आठवते, आज मला माझी यशोदा माता, माझी देवकी माता आठवते. आज मला माझा आनंद राजा, माझा वसुदेव आठवतोय. आज मला माझ्या विराहामध्ये रडणाऱ्या माझ्या गवळणी आठवतायत. त्या गवळणींचं माझ्यावरती निस्वार्थी प्रेम होतं रे उद्धवा. उद्धवा फार आठवण येते रे माझ्या गोकुळची, माझ्या मथुरेतल्या गवळणींची, माझ्या राधेची, माझ्या आईची, माझ्या बापाची. उद्धवा जावं वाटतंय त्यांना भेटण्याकरता. दादा मगाशी गुरुपूजन सोहळा झाला. आई बापाच्या कष्टाची जाणीव ती लेकरं, तो शुभम ना नाव दादाचं, शुभम दादा, ती आशाताई, पूजाताई, ही लेकरं करत होती पूजा आपल्या बापाची. गुरुपूजन सोहळा आपल्या बाबांचा करत होती. त्या लेकरांच्या डोळ्यातून पाणी येत होतं का?
तर आज त्यांना आठवत होतं आपल्या बापाने आपल्यासाठी किती कष्ट केलाय. आज त्यांना आठवत होतं आपल्या बापानं आपल्यासाठी किती त्रास सहन केलाय. आपल्या बापानं आपल्यासाठी काय केलं या कष्टाची जाणीव त्या तिन्ही लेकरांना होती. म्हणून गुरुपूजन सोहळा करत असताना त्या तिन्ही लेकरांच्या डोळ्यात आसू येत होते. आणि त्या तिन्ही लेकरांकडे बघून ज्या लेकरांना आई बाप कधी आठवत नाहीत, आई बापांबरोबर बोलत नाही, त्या लेकरानं त्या शुभम दादाकडं, त्या आशाताईकडं, त्या पूजाताईकडं, या लेकरांकडे बघितल्यानंतर त्यांना त्यांचा बाप आठवला. आणि त्या लेकरांच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलं. बाबा हे संस्कार मुलांना देता आले पाहिजेत. एक वाक्य बोलू बाबा, काय तुम्ही तुमच्या मुलांसाठी काही नाही करता आलं, काही नाही कमवता आलं तर हरकत नाही बाबा, पण मुलांसाठी जर काही कमवूनच ठेवायचं असेल ना तर चांगले संस्कार कमवून ठेवा. मला आज या दोघांचं, या माता पित्यांचं धन्यवाद व्यक्त करावे वाटतात. आज यांचं कौतुक करावं वाटतंय. सुवर्णा काकू ना नाव त्यांचं, सुवर्णा माझ्या माता पित्यांसारखे आहेत बाबा. त्यांची तिन्ही लेकरं म्हणजे माझ्या वयाची आहेत. म्हणजे मीही त्यांची मुलगी म्हणायला हरकत नाही ना दादा, मुलगीच आहे म्हणायला हरकत नाही. आज दोघं माय बापाचा अभिमान वाटतोय, कौतुक करावं वाटतंय. कारण धन्यता त्या लेकरांना नसते तर संस्कारी मुलं असल्यानंतर धन्यता त्यांच्या माता पित्यांना दिली जाते. त्यांना आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. ती आशाताई, ती पूजाताई, तो शुभम दादा ही धन्य नाहीत तर सगळ्यात अगोदर धन्यता या दादांना, या ताईंना दिली पाहिजे. का तर अशी संस्कारी मुलं या दोघांच्या पोटी जन्माला आली. हा शिर्डीच्या साईनाथ महाराजांचा त्यांना मिळालेला आशीर्वाद आहे. मायबापानो फार श्रीमंती असती पण मुलं संस्कारी नसतात. आज बाबा ह्यांच्याकडे पाहिल्यानंतर एवढे संस्कार दिसत आहेत त्या लेकराला, त्या मुलींकडे एवढे संस्कार आहेत बाबा. इथं आल्यानंतर मला असं वाटलं नाही की पहिल्यांदाच यांची माझी भेट झाली की काय. इथं आल्यानंतर फार आपुलकी, फार प्रेम, फार माया. इथं आल्यानंतर असं नाही वाटलं की मी पहिल्यांदाच या परिवाराच्या घरामध्ये आले. या सगळ्या मुली असतील माझ्या मैत्रिणी झाल्या बाबा. या फार आनंद वाटला. फार बोलून फार म्हणजे मनाला समाधान, एकदम मन सोक्त गप्पा ताईंशी, दिदींशी, सगळ्यांशी, या काकूंशी, मावशींशी मारल्या. फार आनंद वाटला. फार गोड हा सोहळा तुम्ही करताय. फार आनंद वाटला माय बापानो. म्हणून चांगलं करा, देवाचं नामस्मरण करा. जसं तुमच्या डोळ्यामध्ये तुमच्या माता पित्यांचं पूजन करताना तुमच्या आई वडिलांची आठवण तुम्हाला येत होते, त्यांच्या कष्टाची जाणीव तुम्हाला होते, तसंच कधी एकेकाळी श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला सुद्धा आठवण झाली. श्रीकृष्ण भगवान परमात्मा उद्धवाला सांगतोय, ए उद्धवा, ऐकणारे उद्धवा, आज मला फार माझ्या गवदनींची, माझ्या राधेची, माझ्या आईची, माझ्या यशोदा मातेची, माझ्या गोकुळाची आठवण येते रे उद्धवा. जाशील का रे माझा निरोप घेऊन माझ्या गवदनीकडे, माझ्या राधेकडे, माझ्या यशोदा मातेकडे. उद्धव म्हणतोय जातो की देवा, कारण हे सगळं चालवणारा तूच आहे ना रे देवा. उद्धवाला सांगितलं, उद्धवा जा माझ्या गवदनींना, माझ्या राधेला, माझ्या यशोदा मातेला सांग की तुझ्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने तुला मथुरा सोडून द्वारकेमध्ये बोलवलंय असं उद्धवजींना सांगितलं. उद्धवजींना आपला रथ घेतला. आजही कधी तुम्ही गेला मथुरेला, द्वारकेला, तर द्वारकेवरून मथुरेला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये आजही उद्धवजीचं त्या ठिकाणी ठिकाण आहे. उद्धवजी जातात आणि उद्धवजी रस्त्यावरती एका सामान्य माणसाला विचारतात, दादा ज्यावेळेस श्रीकृष्ण भगवान परमात्मा गोकुळ सोडून, मथुरा सोडून द्वारकेला आला, त्यावेळेस द्वारकेला आल्यानंतर त्याच्या विरहामध्ये रडणाऱ्या गवळणी कुठं बसलेल्या आहेत हे तुम्हाला माहित आहे का? त्या गवळणींचं निस्वार्थी देवावरती प्रेम होतं. त्या गवळणी अजूनही त्या श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या विरहामध्ये त्या नदीच्या काठाला रडत बसलेल्या आहेत. असं म्हटल्यानंतर उद्धवजीच्या डोळ्यात पाणी आलं. उद्धवजींना आपल्या रथामध्ये स्वार व्हावं. उद्धवजी गेले आणि उद्धवजींना गवळणींना पाहिलं आणि गवळणींना उद्धवजींना पाहिलं. सगळ्या गवळणी म्हटल्या उद्धवजी श्रीकृष्ण भगवान परमात्म्यासारखे दिसत होते. आणि उद्धवजींना पाहिलं आणि उद्धवजींना गवळणींना पाहिलं. सगळ्या गवळणींना वाटलं, अरे आला आपला कन्हैया आला, आपला कृष्ण आला, आपला जगाचा मालक आला, आपला देव आला, आपला नंद लाल आला, आपला कन्हैया आला, असं सगळ्या गवळणींना वाटू लागलं. पण राधा होती, ती राधा म्हटली गवळणींनो हा कृष्ण नाही. सगळ्या गवळीने राधेला विचारलं, राधे हा कृष्ण नाही. कसं काय हा कृष्ण नाही? राधा सांगते, हा जर माझा कृष्ण असता
तर कृष्ण असा चालत आला नसता. माझ्या कृष्णानं जर मला पाहिलं असतं ना तर माझा कृष्ण रडला असता, असा चालत आला नसता. उद्धवजी समोर आले न उद्धवजींना हात जोडले न उद्धवजी सांगतायत, गवळणींनो तुमचा निरोप श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने माझ्यापाशी पोहोचवलाय. गवळणींना राग आला, गवळणींची तळ पायाच्या आग मस्तकाला गेली. गवळणी म्हणतायत आता देवाकडे एवढा वेळ राहिला नाही का? देवाला म्हणावं, देवा देवा तुला जर आमची गरज भागवता येत नव्हती तर देवा आमच्यावरती प्रेमच कशाला केलं रे तू देवा? देवा तुला प्रेम करायचं होतं, तुला वेळ देता येत नव्हती तर तू आमच्यावरती प्रेमच का केलं? त्या गवळणी देवाला भांडत होत्या. आज आपण एखाद्या व्यक्तीवरती प्रेम केलं, त्या व्यक्तीला वेळ नाही ना दिला दादा तर आपल्याला राग येतो की नाही बाबा? आज आई वडिलांचं मुलावरती प्रेम असतं, त्याच मुलाला आई वडिलांचा कॉल आला तर त्या मुलानं उचलला नाही तर त्या आई वडिलांना राग येतो की नाही? आई वडिलांना म्हटलो माझं तुमच्यावरती प्रेम आहे, त्याच आई वडिलांचा कॉल नाही उचलल्यावर आई वडील काय म्हणतात, बाबा कसलं तुझं प्रेम, तुला आमच्यासाठी वेळ देता येत नाही, तुझं आमच्यावरती प्रेम नाही असं म्हणावं. उद्धवजीला त्या गवळणी सांगतायत, त्या देवाला म्हणावं, देवा तुला आम्हाला वेळ देता येत नव्हते तर तू प्रेम कशा करता केलं? देवा आम्ही तुझ्या शरीरावर नाही तर देवा आम्ही तुझ्या निस्वार्थी मनावरती अंतकरणावरती प्रेम केलं होतं. सगळ्या तरुण ताई तरुण दादा बसलेले आहेत. माफी मागून एक वाक्य बोलते, बाबा जी माणसं शरीरावरती प्रेम करतात ना ती माणसं एकदा सोडून गेली की परत कधीच माघारी येत नाहीत. पण जी माणसं मनावरती प्रेम करतात ना ती माणसं कधीच आपल्याला सोडून जात नाहीत. म्हणून प्रेमच करायचं असेल तर एखाद्याच्या शरीरावर करण्यापेक्षा एखाद्याच्या मनावरती करा. त्या गवळणींना श्रीकृष्ण भगवान परमात्म्याच्या मनावरती प्रेम केलेलं होतं आणि मनावरती प्रेम केल्यानंतर श्रीकृष्ण भगवान परमात्म्यासाठी त्या गवळणी भांडत होत्या. त्या गवळणी उद्धवाला म्हणत होत्या, उद्धवा सांग त्या कृष्णाला मेल्या त्या गवळणी त्यांची राख झाली. कोण कुणाला सांगते? उद्धवाला. त्या गवळणी, उद्धवाला वाटलं गवळणी शाप देतायत की काय. उद्धवाला भीती वाटू लागली. उद्धव म्हणतोय मला माफ करा, क्षमा करा, पण नाही मी तुमचा निरोप घेऊन आलो, श्रीकृष्ण भगवान परमात्म्याने तुम्हाला बोलवलंय. त्या गवळणीनं सांगितलं, उद्धवा जा त्या कृष्णाला, जा त्या कन्हैयाला जाऊन सांग, खरंच जर तुझं आमच्यावरती निस्वार्थी प्रेम असेल तर तू स्वतः द्वारका सोडून आम्हाला मथुरेमध्ये गोकुळामध्ये भेटण्याकरता येशील. उद्धव परत माघारी गेला आणि जगाच्या मालकाला सांगितलं, देवा गवळणी यायला तयार नाहीत, राधा यायला तयार नाही, राधेनं तुम्हाला भेटण्याकरता बोलवलंय. त्या जगाच्या मालकानं द्वारका सोडावी, मथुरेमध्ये गोकुळामध्ये यावं आणि श्रीकृष्ण भगवान परमात्म्याला त्या गवळणीनं पाहावं, एवढा आनंद त्या गवळणीला व्हावा. आणि त्या गवळणी म्हणताय, देवा फार सुख दिलं रे देवा, किती दिलं बाबा, किती दिलं, आमचं पोट भरलं, एवढं सुख तू आम्हाला दिलं. असंच आमच्या पाठीमागं मागं मागं आमच्या पाठीमागं सुख समाधान देत राहा आणि आमच्या पाठीमागं उभं राहा. आणि तू आम्हाला एवढं दिलं की त्यानं आमचं आजी देतो पोट भरी, जोवर म्हणाल तो वरी देवा. तू आम्हाला एवढं सुख दिलं, आम्ही एवढे दुःखी होतो, पण तू आज आम्हाला एवढं सुखी केलं की त्यानं आमचं पोट भरलं. अभंगाच्या दुसऱ्या चरणात आजी दे तू पोट भरी, आजी दे तू पोट भरी, आजी दे तो पोट भरी, आजी दे तो पोट आजी दे तू पोट भरी, आजी दे तू पोट भरी.
पोट भरी जोवर म्हणाला तो वरी देव देतो देतो एवढं देतो बाबा, फक्त थोडं नाही देत तर आपलं पोट भरेल एवढं देव आपल्याला देतो. म्हणून त्या देवाजवळ जायचं. बसलेले कोणीच सुखी नाही. मग सुख पाहिजे असेल तर कुठं आलं पाहिजे? माझ्या सच्चिदानंद साईनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये, साईनाथ महाराजांच्या चरणाजवळ आलं पाहिजे. कारण ते नेविन जीवा सुख नव्हे, माझ्या देवाजवळ आल्याशिवाय सुख मिळणार. कारण ह्या जगाला तारणारा, जगाला सांभाळणारा, जगाला चालायला, हलायला, बोलायला, डोलायला, बघायला, ऐकायला शिकवणारा माझा देव आहे. आज आला ना तुम्ही माझ्या सच्चिदानंद साईनाथ महाराजांजवळ, इथं आल्यानंतर तुम्हाला माझे सच्चिदानंद साईनाथ महाराज सुखी समाधानी ठेवल्याशिवाय राहणार नाहीत. कारण त्यांच्याशिवाय जीवनामध्ये सुख समाधान नाही. म्हणून कधीतरी नाही शिर्डीला जाता आलं. शिर्डी किती किलोमीटर आहे तुमच्यापासून? बसलेले आहे का गेले? 360 किलोमीटर आहे. म्हणजे फार जवळ आहे. आज आम्ही 250 किलोमीटरचा प्रवास करून इथपर्यंत आलो. 250 किलो आमच्यापासून. पंढरपूर किती किलोमीटर आहे? 140. आणि शिर्डी 360. म्हणजे जवळ कोण आहे? पंढरपूर आहे का शिर्डी? पंढरपूर आहे. बरं जाऊ द्या बाबा. नाही तुम्हाला शिर्डीला जाता आलं तर आपल्या या दादांनी या ठिकाणी या बेळे परिवारानं इथं सुंदर शिर्डीच्या साईनाथ महाराजांचं मंदिरच आहे ना बाबा? मूर्ती आहे ना? मूर्ती आहे. अधिष्ठान आहे म्हणा किंवा जागा आहे म्हणा, तिथं देवाचं नामस्मरण करतोय असं म्हणा बाबा. कुठंही असू द्या, काही असू द्या, जिथं देवाचं नाव असतं तिथं देव येत असतो. म्हणजे इथं अधिष्ठान आहे कुणाचं? शिर्डीच्या साईनाथ महाराजांचं. मग नाही तुम्हाला एवढं 300 किलोमीटर वरती, 350 किलोमीटर वरती जाता आला हरकत नाही बाबा. इथं आपल्या या पुण्यभूमी पावनभूमी नगरीमध्ये शिर्डीच्या साईनाथ महाराजांचं अधिष्ठान या कमलेश दादांनी, कमलाकर दादांनी इथं उभा केलंय. अरे जा त्या देवाजवळ, जा त्या माझ्या साईनाथ महाराजांजवळ, आणि इथं आल्यानंतर माझ्या साईनाथ महाराजांच्या चरणावरती आपलं मस्तक ठेवा. त्या शिर्डीच्या साईनाथ महाराजांचं दर्शन तुम्हाला इथं झाल्याशिवाय राहणार नाही. जिथं जिथं देवाचं अधिष्ठान असतं तिथं देव असतो बाबा. बरं नाही शिर्डीला जाता आलं तर कधीतरी या संसार रूपी मार्गातून वेळ काढून कुठं जायचं? पंढरपूरला. जवळच आहे की नाही बाबा तुम्हाला पंढरपूर? पंढरपूरला जा कधीतरी. पंढरपूरला गेल्यानंतर बघा तिथं जगाचा बाप आणि जगाची आई उभा आहे. त्या जगाच्या बापाचं आणि जगाच्या आईचं नाव किती गोड आहे तर ऐका सर्वांनी. दोन्ही हात वरती आणि माझ्या पाठीमागं जगाच्या आईचं आणि जगाच्या बापाचं नाव घ्यायचंय. दोन्ही हात वरती करा. पाठीमागचे बसलेले, उभे असलेले, खुर्चीवरती बसलेले करा दोन्ही हात वरती. सर्वांनी पाठीमागचे करा ना दादा हात वरती. जय जय विठ्ठल विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल विठ्ठल रखुमाई. हात वरती, जय जय विठ्ठल विठ्ठल रखुमाई, जय जय विठ्ठल विठ्ठल रखुमाई. माझ्या देवाच्या दरबारामध्ये नाचावं. कारण नाचू कीर्तनाचे रंगीत ज्ञानदीप
कधीतरी माझ्या साईनाथ महाराजांच्या दरबारामध्ये नाचल्यानंतर आणि माझ्या भगवान देवाच्या अध्यात्माच्या नामस्मरणामध्ये नाचल्यानंतर सगळी लोक आपल्याकडे आदर्शानं बघितल्याशिवाय राहणार नाही. हा सर्वांनी हा. वा वा. जय जय विठ्ठल जय रखुमाई, जय जय विठ्ठल जय रखुमाई. वा वा. ताली ताली. हा सर्वांनी. राधे राधे हो राधे राधे, राधे राधे हो राधे राधे. हा चला 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 चला. सच्चिदानंद साईनाथ महाराज की, श्री कृष्ण भगवान परमात्मा की जय. हा बाबा बसा सर्वांनी आता. वा काय आनंद वाटला बाबा. असा तो जगाचा बाप आणि जगाची आई एवढी गोड आहे बाबा. इथं बसून आपण हातानं टाळी वाजवली, त्या जगाच्या बापाचं नामस्मरण केलं ना, तर तो जगाचा बाप आपल्याला इथं येऊन दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही बाबा. म्हणून त्या जगाच्या बापाचं जगाच्या आईचं नाव फार गोड आणि फार सुंदर आहे. सर्वांना हातानं टाळीन मुखानं जगाच्या बापाचं जगाच्या आईचं नामस्मरण. विठोबा रखुमाई, जय जय आपल्या या पुण्यभूमी पावनभूमी नगरीमध्ये चालू असलेला हा कीर्तन महोत्सव श्री सच्चिदानंद साईनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादानं आज या ठिकाणी कुणा एका व्यक्तिमत्वाचं महत्त्व सांगण्यासाठी मला बोलवलं नाही. माझं बोलणं समजते का बघा तुम्हाला. पण आज सगळ्यांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे आला, ज्या व्यक्तीमुळे मला इथं येण्याचा योग आला, त्या व्यक्तीचं महत्त्व तुम्हाला सांगितलं पाहिजे की नाही. बोलणं समजते का बघा.
आज या ठिकाणी साईनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये, साईनाथ महाराजांच्या या दरबारामध्ये मला आज तुमच्या या पुण्यभूमी पावनभूमी नगरीमध्ये, या गावामध्ये, काय तुमच्या गावाचं नाव? वयामानानुसार जरा लक्षात राहत नाही, बोला. आधीच मी बहिरे आहे, मला कानाचा प्रॉब्लेम आहे. वाटतं का तुम्हाला मी बहिरे? गैरसमज करून घेऊ नका. तुमचा बोललेला आवाज माझ्यापर्यंत यावा म्हणून फक्त बहिरे आहे म्हटलं. पण मी काय बहिरी? मला काय कानाचा प्रॉब्लेम? मग तुम्ही बहिरे आहे का? हा मग बोला ना जरा जोरात. काय सांगत होते मी तुम्हाला? वा 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 वयामानुसार जरा लक्षात राहत नाही बाबा. काय का आज तुमच्या या वडगाव गावामध्ये मी आले. कोणा एका व्यक्तिमत्वाचं महत्व सांगण्यासाठी मी इथं आले नाही, पण ज्या व्यक्तीमुळे इथं आले त्या व्यक्तीचं महत्व मात्र निश्चित सांगितलं पाहिजे बाबा. आज या ठिकाणी त्या साईनाथ महाराजांचे साई भक्त असणारे कमलाकर अशोक बेले ना या दादांच्या या मार्गदर्शनातून, त्यांच्या नियोजनातून तुमच्या सर्व माता पित्यांच्या दर्शनाचा योग आला. अशीच त्या साईनाथ भगवंताची, साईनाथ महाराजांची कृपा, साईनाथ महाराजांचा आशीर्वाद या परिवारावरती, कमलाकर दादांवरती, त्यांच्या शुभम दादावरती, त्यांच्या आशाताईवरती, त्यांच्या पूजाताईवरती, त्यांची पत्नी असेल सुवर्णा काकूंवरती, अशा अक्का फार परिवार गोड आणि फार सुंदर. त्यांच्या काका मावशी बहीण भाऊ मामा आत्या माव सगळे असतील बाबा. आज आनंद वाटतोय. आज सगळ्या त्यांच्या म्हणजे आज या सुवर्णा काकूंच्या सगळ्या बहिणी आहेत ना, त्या सांगत होत्या बाबा आमचे भाऊजी म्हणतात ना तुमच्या इकडे. आमच्या इकडे बहिणीच्या नवऱ्याला दाजी म्हणतात, तुमच्या इकडे काय म्हणतात? भाऊजी म्हणतात बाबा. आज आमचे आमची आई नसताना सुद्धा आमच्या ताईनं, आमच्या भाऊजीनं आम्हाला आई वडिलांसारखं प्रेम दिलंय. सगळ्या त्यांच्या ताईंच्या बहिणी, काकूंच्या बहिणी मला सांगत होत्या. ही लेकरं सुद्धा सांगत होती बाबा आमच्या काकांवरती. या ताई सुद्धा सांगत होत्या आमच्या काकांनी त्या साईनाथ महाराजांची एवढी सेवा केली, एवढी भक्ती केली. काही नव्हतं आमच्या काकांकडं, शून्यातून विश्व उभा केलंय बाबा. काही नव्हतं, फार शून्यातून विश्व. बाबा तुमच्यावरून माझा एक प्रसंग सांगते मी. फार तुम्हालाही वाईट वाटेल, फार तुम्हालाही आनंद वाटेल. मी कीर्तनकार झाले. एकतर माझी इच्छा नव्हती, म्हणजे मी शाळेमध्ये कॉलेजमध्ये अभ्यास करायचे बाबा. मी माझ्या मायबापाला सांगायचे बाबा डॉक्टर होते, इंजिनियर. अजूनही मी शिकत नाही असं समजू नका. आता माझी मास्टर डिग्री होत आली बाबा, म्हणजे मी शिक्षण घेतेच बाबा. आता चालूच आहे माझं, पण कीर्तनामुळे जरा दुर्लक्ष, रोज कार्यक्रम चालू असल्यामुळं बाबा थोडंसं दुर्लक्ष. पण मी अजूनही शिकते. पण मी माझ्या आईला आणि माझ्या बाबांना सांगायचे बाबा मी डॉक्टर होते, इंजिनियर होते, वकील होते, कलेक्टर होते. कारण आमचं गाव फडकरी परंपरा, सगळे वयस्कर लोक. पूर्वी कुठं बाबा असे तरुण आमच्यासारख्या यंग जनरेशनचे, आमच्या एजची मुलं मुली हरिपाठ कीर्तन हे काय माहीत असायचं, कोण ज्ञानोबा कोण तुकोबा. मग सगळे गावातले वयस्कर लोक बघितल्यानंतर मला वाटायचं काय बाबा काय माझी आई मला कीर्तनाला नेते, नको बाबा हा परमार्थ, नको बाबा हा कीर्तन. मला वाईट वाटायचं. पण माझी आई आणि माझे बाबा मला सांगायचे तायडे तू आम्हाला डॉक्टर झालेली, इंजिनियर झालेली, वकील झालेली, कलेक्टर झालेली पाहायला आवडेल ग तायडे, पण तायडे तू अगोदर आम्हाला एक कीर्तनकार झालेले आम्हाला पाहायचंय. ही इच्छा माझ्या माय बापाची होती. बाबा ऐका घरात माझ्या म्हणजे एखादा कीर्तनकार बाप असेल, कीर्तनकार आई असेल, तर त्या मुलाला कीर्तनकार, त्या मुलीला कीर्तनकार होणं सोपं जातं. घरातला एखादा गायक असेल, एखादा मृदुंगाचार्य असेल, एखादा टाळकरी असेल, तर त्याला सोपं जातं की नाही कीर्तन करणं, गायन करणं, वाजवायला शिकणं, बोलायला शिकणं, काकडा म्हणणं, हरिपाठ म्हणणं सोपं जातं. पण ज्याच्या घरामध्ये कोणी कीर्तनकार नाही, कोणी टाळकरी नाही, कोणी मृदुंगाचार्य नाही, कोणी गायक नाही, कोणी वादक नाही, त्या घरातला कीर्तनकार होणं किती अवघड जातं. जसं तुम्ही शून्यातून विश्व उभा केलं तसं मलाही कीर्तन क्षेत्रामध्ये जात असताना नको वाटत होतं कीर्तन करायला. तरी सुद्धा बाबा का तर मागं कोण साथ द्यायला नसल्यामुळं मला सुद्धा शून्यातून मोठं होऊन कीर्तनकार व्हावं लागलं. आज महाराष्ट्रभर कीर्तन करत फिरते फक्त आणि फक्त आई वडिलांच्या कृपा आशीर्वादामुळं. आई वडिलांसारखं आपल्यावरती कोणीच उपकार करत नाही. आई वडील फार आपल्या लेकरांवरती उपकार करतात. आज निश्चित त्या साईनाथ महाराजांनी यांच्यावरती उपकार केले, कृपा केली, तेव्हा कुठे एवढं सुंदर कार्य घडतंय. आम्ही ओम साई क्रिएशनचे चैतन्य दादा आम्ही पण सप्ताह करतो बाबा 3 दिवसाचा आमच्या घरी. पण 3 दिवसाचा करतो, आम्हाला दिसतंय 3 दिवसात किती खर्च येतो, किती काय करावं लागतं. आज 5 दिवस झालं एवढा मोठा सोहळा आहे. 2 दिवस झालं जी टॉकीजचं हे चालू होतं, सगळं एवढं सुंदर नियोजन. परवा इंदुरीकर बाबांचं कीर्तन, एवढा समाज, एवढा अन्नदान, एवढं सगळं वस्त्रदान, एवढं सगळं करायला किती खर्च येतोय. पण मला वाटतं बाबा माणसानं पैशानं श्रीमंत असण्यापेक्षा माणसानं मनानं श्रीमंत असलं पाहिजे. आज निश्चित
हे कमलाकर दादा पैशानं श्रीमंत तर आहेतच, पण त्याच्यापेक्षा मनानं सुद्धा श्रीमंत आहेत. म्हणून माणसानं कधीतरी आपलं नाव श्रीमंताच्या यादीत लागण्यापेक्षा आपलं नाव माणुसकीच्या यादीमध्ये लागलं पाहिजे, याचा विचार केला पाहिजे बाबा. आज निश्चित तुमच्या गावामध्ये तुमचं नाव माणुसकीच्या यादीमध्ये लागल्याशिवाय राहणार नाही बाबा. आज या साईनाथ महाराजांच्या दरबारामध्ये आपण बसलेले सगळ्यांना साईनाथ महाराजांच्या नावाची ताकद ऐकायची का? हो का नाही? ऐकायची ना? एवढं जरी समजलं तरी बस झालं बाबा. आपण साई भक्त असणाऱ्या साई भक्तांच्या या दरबारामध्ये आपण सगळेजण साई भक्त आहे. मग जर साई भक्त आहे तर त्या साई बाबांच्याच नावाची ताकद तुम्हाला माहीत नसली तर काय अर्थ आहे आपल्या? कोणी सांगू शकेल का एका वाक्यात, एका अक्षरात, एका शब्दात साईनाथ महाराजांच्या नावाची ताकद सांगू शकाल का? कुणीतरी सांगावं, कुणीतरी बोलावं अशी माझी इच्छा आहे बाबा. सांगितली ना तर मी माझ्या पाकिटातले 1000 रुपये तुम्हाला बक्षीस देणार. मी आरती ताई तुम्हाला देणार म्हणल्यावर देणार. फक्त एका वाक्यात, एका शब्दात, एका अक्षरात सांगितली तर. बरं मी सांगू का? देणार का तुम्ही 1000 रुपये बक्षीस? फुकट असतं वय. तर चला तुमची लेक आहे म्हणून सांगते बाबा. आज ज्या साईनाथ महाराजांच्या दरबारामध्ये बसलोय त्या साईनाथ महाराजांच्या नावाची ताकद तुम्हाला आम्हाला कळाली पाहिजे. बसलेले सर्वांनी ताट बसायचं आणि मी म्हणते तेवढंच माझ्या पाठीमागं म्हणायचं. कारण आपला हा सोहळा ज्यांच्या कृपा आशीर्वादानं चाललाय, आपल्या सगळ्यांवरती ज्यांचा आशीर्वाद आहे, आपल्या सगळ्यांना जे सांभाळतायत, आपल्या सगळ्यांचं जे रक्षण करतायत ते शिर्डीचे साईनाथ महाराज. आज आपल्याला त्या साईनाथ महाराजांच्या नावाची ताकद ऐकायची आहे. सर्वांनी मी म्हणते तेच माझ्या पाठीमागं म्हणायचं. सर्वांनी श्री सच्चिदानंद साईनाथ महाराज की. मी काय म्हंटल? नावाची ताकद ऐकायची आणि मी म्हणते तेवढंच माझ्या पाठीमागं म्हणायचं. मग मी काय म्हंटल? श्री सच्चिदानंद साईनाथ महाराज की जय म्हणा म्हटलं का? अय आई जय म्हणा म्हटलं का? अरे न सांगता पाप तुमच्या मुखातून जे हा शब्द निघून गेला ना, अरे हीच तर माझ्या साईनाथ महाराजांच्या नावाची ताकद आहे रे बाबा. बस आज आपल्या या वडगाव पुण्यभूमी पावनभूमी नगरीमध्ये साई भक्त असणारे कमलाकर दादा, त्या कमलाकर दादांनी या साईनाथ महाराजांच्या दरबारामध्ये अखंड हरिनाम सप्ताह ठेवला. 5 दिवसाचा कीर्तन महोत्सव ठेवला आणि त्या निमित्तानं आजची शेवटची कीर्तन रूपी सेवा तुमच्या लेकीच्या वाट्याला आली. आणि आज त्याच लेकीच्या कीर्तनातून तुम्हाला माझ्या साईनाथ महाराजांच्या नावाची ताकद जर कळाली ना तर माझं कीर्तन सफल झालं म्हणून समजा बाबा. आज जास्त वेळ घेते मी तुमचा, मला माहित आहे 10:30 पर्यंत, पण उद्याच हा मंडप नसणार आहे बाबा. उद्या हे वारकरी तुमच्या दारामध्ये नसणार आहेत. उद्या हे गायनाचार्य महाराज मंडळी तुमच्यामध्ये नसणार आहेत. हा विना उद्या तुमच्या या दारामध्ये, या दरबारामध्ये नसणार आहे. हा मंडप तुमच्या दरबारामध्ये नसणार आहे. आज ही आरतीताई बोलते, ही आरतीताई आज उद्या तुमच्या दारामध्ये नसणार आहे. हा सगळा सोहळा संपणार आहे. आज सगळ्यांना वाईट वाटतंय, सगळ्यांना दुःख वाटतंय. 5 दिवस काय आनंद होता, काय सोहळा होता, पण आज हा शेवटचा दिवस. उद्या इथं पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये येणार आहे, प्रत्येकाला वाईट वाटणार आहे. प्रत्येकाला वाटते 5 दिवस होते, 10 दिवस असते तर अजून किती बरं झालं असतं. 5 दिवस झाले, हा सोहळा संपून आहे. प्रत्येकाला वाटते 5 दिवस कसे निघून गेले हे समजणं आहे. असं झालंय सगळ्यांना. फार आनंद असतो बाबा याच्यात, फार आनंद. इथं आल्यानंतर तुम्हाला एवढा आनंद मिळतो. जगाच्या पाठीवरती आनंद, सुख, समाधान इथंच फक्त मिळतं. दुसरं कुठं मिळत? ते कुठं मिळतं? माझ्या देवाच्या दारामध्ये मिळतं. तुमची जर इच्छा असेल तर फक्त 5 मिनिटं माझ्या राजाचं कर्तृत्व, राजाचा इतिहास सांगू का बाबा? आज आपण मंदिरामध्ये बसतोय. मंदिरातला देव ज्यांच्यामुळं सुरक्षित आहे, आपल्या कपाळाचं कुंकू ज्यांच्यामुळं सुरक्षित आहे, त्यांचं शिवाजी महाराजांचं चरित्र सांगू 5 मिनिटं सगळ्यांची ऐकण्याची. माझं कीर्तन तुम्हाला बोर होतंय का? चांगलं वाटतंय ना? ऐकू वाटतंय ना? मग चालू द्या का रातभर असं. हा बसा जरा ताट. दादा सिस्टीम गोड आहे, सुंदर आहे, पण असा कडक करून मोकळा सोडा ना जरा. माझा आवाज बसल्यामुळं मला जरा जास्त ताण देऊन एनर्जीनं बोलावं लागतंय. जेवढा कडक करता येईल तेवढा गोड आहे तुमची सिस्टीम. तुमच्याकरता एक वाक्य हे बोलेल दादा, सिस्टीम इज द बेस्ट बट ऑपरेटर इज व्हेरी बेस्ट. एकदा त्यांच्याकरता सिस्टीम तर गोडच आहे, सिस्टीम तर सुंदरच आहे, पण ऑपरेटिंग करण्याचं काम सुद्धा दादा तुम्ही गोड करताय, सुंदर करताय. निश्चित आज जेवढं सामान आहे ना त्याच्यापेक्षा पुढच्या वर्षीच्या सप्त्याला त्या साईनाथ महाराजांच्या कृपा आशीर्वादानं
डबल येणार आहे. तुम्ही पुन्हा पुढच्या वर्षी सगळं सामान इथंच सेवा करण्याकरता घेऊन येणार आहे. ऐका ऐका, देव कृपा करतो. सगळ्यांनी ताट बसा बाबा जरा, सगळ्यांनी ताट. हा आपल्याला राजाचं कर्तृत्व, राजाचा इतिहास सांगायचा आणि कीर्तनाचा शेवट करायचा. हा ताटा कधी एकेकाळ्या, ऐका लक्ष देऊन सर्वांनी जाणीवपूर्वक ऐका. अरे कधी एकेकाळी या महाराष्ट्रावरती अन्याय होत होता, अत्याचार होत होता. वारकऱ्याला भीती वाटायची रामकृष्ण हरी मंत्र जप करण्याची, गावकऱ्याला भीती वाटायची दिवसा ढवळ्या गावामध्ये फिरण्याची, पुजाऱ्याला भीती वाटायची मंदिरामध्ये देवपूजा करण्याची. अरे कोण वाचवेल या महाराष्ट्राच्या मातीला? काय करावं असा विचार या महाराष्ट्रातल्या एका स्त्रीनं केला. घोडा आणायला सांगितला, घोड्यावरती टांग टाकली आणि टप 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 करत तो घोडा सह्याद्रीच्या कडेवरती येऊन भवानी माता स्थिरावलेल्या आहे तिच्या समोर जाऊन उभा राहिला. माझ्या जिजाऊ उमा साहेब घोड्यावरून खाली उतरल्या. त्या जिजाऊ उमा साहेबांनी शिवाई देवी समोर आपला पदर पसरला आणि त्या शिवाई देवीला माझ्या जिजाऊ उमा साहेब सांगतायत, ए बाई या महाराष्ट्रावरती अन्याय होतोय, अत्याचार होतोय. वारकऱ्यांचा रामकृष्ण हरी मंत्र वाचला पाहिजे, गावकऱ्याला दिवसा ढवळ्या गावामध्ये फिरता आलं पाहिजे, माझ्या माय माऊलींच्या कपाळाचं कुंकू वाचलं पाहिजे, गोठ्यातली गाई वाचली पाहिजे आणि घरातली आई वाचली पाहिजे. याच्यासाठी बये तुला दार उघडावं लागेल. जिजाऊ उमा साहेबांनी त्या शिवाई देवीला प्रतिज्ञा केली. पैठणचे सुप्रसिद्ध साधू एकनाथ महाराजांची जिजाऊ उमा साहेबांनी प्रतिज्ञा ऐकली. सगळ्या देवी देवतांना दार उघडायला सांगितली. कशी दार उघडायला सांगितली ऐका. दार उघड बाई आता, दार उघड बाई, दार उघड बाई आता, 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 कोल्हापूर लक्ष्मी दार उघड बाई, तुळजापूर भवानी दार उघड बाई. हा सगळ्या मित्रांसोबत भगवंतासोबत एकटाळ. हा सगळ्या देवी देवतांना दार उघडायला सांगितले. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला दार उघडायला सांगितलं. वा वा, टाळी टाळी. तुळजापूरच्या तुळजा भवानीला दार उघडायला सांगितलं. आहुरगडच्या रेणुका मातेला दार उघडायला सांगितलं. वणीच्या सप्तशृंगीला दार उघडायला सांगितलं. पंढरपूरच्या पांडुरंगाला दार उघडायला सांगितलं. शिर्डीच्या साईनाथ महाराजांना दार उघडायला सांगितलं. सगळी दारं उघडली गेली. 9 महिने 9 दिवसानंतर माझ्या जिजाऊ उमा साहेबांच्या पोटी पुत्र जन्माला आला. पुत्र जन्माला. दासी पळत आली. दासीनं म्हणावं, मा साहेब आपल्याला पुत्र झाला. काय पुत्राचं नामकरण करायचं? चालू राहू द्या. काय पुत्राचं नामकरण करायचं? माझ्या जिजाऊ उमा साहेबांना सांगितलं. त्या आई शिवाई देवीच्या आशीर्वादाने मला पुत्र झाला. शिवनेरीवरती जन्म झाला. नामकरण करा शिवाजी. झाला माझ्या राजाचा नामकरण सोहळा. हळूहळू माझा राजा मोठा होऊ लागला. झाला माझा राजा मोठा. कधी एकेकाळी जिजाऊ उमा साहेब सांगतायत, राजा ऐका, राजा ऐका, राजा 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 हा स्वराज्य निर्माण करायचं आहे राजा तुम्हाला. राजा या स्वराज्यासाठी त्या महादेवाला अभिषेक करायचा आहे राजा. ऐका कीर्तनाला आलेल्या माझ्या काकांनो, माझ्या दादांनो, या महाराष्ट्राच्या पाठीवरती माझ्या राजासारखा कुणी अभिषेक केलाही नाही आणि या पुढे कल्याणचं धाडसही करणार नाही. जिजाऊ उमा साहेब सांगतायत, राजा दुधाचा, तुपाचा, ताकाचा, पाण्याचा, दह्याचा आणि गोमूत्राचा नाही राजा. मग माते कशाचा? राजा या स्वराज्यासाठी तुम्हाला तुमच्या रक्ताचा अभिषेक करायचा आहे. माते माझ्या रक्ताच्या अभिषेकाने जर हे स्वराज्य निर्माण होणार असेल ना, निघाला गट निघाला. तुझा पोरगा या स्वराज्यासाठी अभिषेक करायला निघाला. माझा राजा घोड्यावर स्वार झाला. टप 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 टप. वा वा, आला 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 वा, आला घोडा, आला घोडा. टप 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 टप, आला घोडा, आला घोडा. त्या महादेवाच्या मंदिरासमोर येऊन घोडा उभा राहिला. माझ्या जिजाऊ उमा साहेब महादेवासमोर घोडा उभा राहिल्यानंतर माझा राजा महादेवा समोर जातोय. महादेवाला वाकून नमस्कार करतोय. माझा राजा महादेवाला म्हणतोय, हे भोळ्या शंकरा, हे शंभू शंकरा, झालेले तुला अभिषेक.
दुधाचे तुपाचे ताकाचे पाण्याचे दह्याचे आणि गोमूत्राचे अभिषेक झाले, पण आज तुला माझ्या रक्ताचा अभिषेक होतोय. माझ्या राजानं कमरेची समशेर बाहेर काढली आणि आपल्या उजव्या हातावरती वार केला. यातनांचा जाळ जात झाला आणि माझ्या राजाने स्वराज्याचा अभिषेक केला. कधी एकेकाळी तो प्रतापगड ताब्यात घ्यायचाय राजा, पण तो प्रतापगड कोणी राखलाय? खान आहे, खान कडवा राजपूत आहे. पण अखेर भेट ठरली माझ्या राजाची खानाची आणि खान आलाय माझ्या राजाला भेटायला. खान कसा आलाय का? खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद पंडित त्याच्या संगतीला आला खान. खान डौलत डुलत आला आणि खान म्हणतोय, अहो शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. आणि खान हसतोय. खानासोबत सय्यद बंडा होता. काय करायचा तो सय्यद बंडा? गर 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 वरती दाट पट्टा फिरवायचा आणि 9 फुटाच्या माणसाची गर्दन उडवायचा. पण माझा राजा हुशार होता, माझा राजा चतुर होता. माझ्या राजा सोबत सुद्धा जीवा महाला होता. सय्यद बंडा 9 फुटाचा, तर माझा जीवा महाला 9.5 फुटाच्या माणसाची गर्दन उडवायचा. आणि अखेर भेट ठरली आणि खान हाक मारतोय माझ्या राजाला. खान हाक मारितो हसरे, खान हाक मारितो हसरे. हा खान हाक मारतोय, आओ शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ. हसतोय खान. आणि अखेर भेट ठरली माझ्या राजाची खानाची. मिठी बसली, मिठी जबरदस्त बसलेला आहे आणि खानानं मान मानेला माझ्या राजाची दाबलेला आहे. पण माझा राजा हुशार होता. माझ्या राजाच्या अंगामध्ये चिलखत होतं. माझ्या राजानं बोटामध्ये वाघ नक्या घातल्या होत्या. खान काय करत होता ऐका. खानदा विमान मान्याला, खानदा विमान मान्याला, खानदा विमान मान्याला, खानदा विमान मान्याला. कोठारीच वारं त्यानं केला. चिलखत होत अंगाला, चिलखत होत अंगाला. हा चिलखत अंगाला होत. वा वा, चिलखत अंगाला होत म्हणून वार चुकला. माझ्या राजानं वाघ नक्या खानाच्या छातीत घुसवल्या, खानाचा कोतळा बाहेर काढला. ऐका त्या माझ्या राजाच्या नावाची कीर्ती. क्षत्रिय कुलावता उत्सव, सिंहासनाधीश्वर, राजा योगीराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 हर. श्री सच्चिदानंद साईनाथ महाराज की. वा वा वा, ऐका ऐका, वाजवा ना एकदा आपापले यांच्या करता टाळी बाबा. असं 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 केल्यानंतर त्या राजाला सुद्धा अभिमान वाटेल. अरे काय लढायचे त्या काळचे मावळे. सकाळी उठे रणांगणावरती सुटे, तलवार तुटे पण माग नाही हटे. आणि आताचे मावळे सकाळी उठे दारूच्या अड्ड्यावरती सुटे, बाटली फुटे पण माग नाही हटे. काळ बदलला बाबा, पूर्वीचा काळ राहिला. बराच वेळ झालेला आहे बाबा. मला माहित आहे सकाळच्या 11 वाजले की याच्या करता जेवणा करता करावं लागतं, संध्याकाळी ती याच्या करता. म्हणून जास्त वेळ घेत नाही मी तुमचा. पण आज आपला शेवट आहे. आज सगळ्यांनाच दुःख झालंय, सगळ्यांना वाईट वाटतंय. 5 दिवसाचा हा सोहळा संपलाय आता आपला. पण अखंडपणे त्या साईनाथ महाराजांची कृपा आशीर्वाद तुमच्यावरती, कमलाकर दादांवरती, या बेरे परिवारावरती, त्यांच्या सर्व कुटुंबावरती तो राहावा. आणि अशीच अखंडपणे त्यांच्याकडून साईनाथ महाराजांची सेवा घडत राहो. हा अखंड कार्यक्रम असाच चंद्रसूर्य तारे आहेत तोपर्यंत त्या शिर्डीच्या साईनाथ महाराजांनी कमलाकर दादांकडून, या बेरे परिवाराकडून, शिवम दादांकडून, या सगळ्या परिवाराकडून करून घेत राहो. हीच साईनाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना व्यक्त करते. बोलण्याच्या ओघात एखादा चुकीचा शब्द गेला असेल बाबा, मी तुमची लेक आहे, तुमची नात आहे, तुमची मुलगी आहे. बऱ्याच लांबचा 250 किलोमीटरचा प्रवास करून इथपर्यंत आले. सगळ्यांना वाटत असेल पहिला दिवस आरतीत आहे, पण लेक कधीतरी येतच असते. आता मी तुमची लेक, तुमची मुलगी, तुमची बहीण आहे का नाही? हो का नाही? तुम्ही आहे का गेले?
वा 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 सगळे जागे आहे बाबा आहे म्हणजे जागे आहे सगळे वा तुमची लेक आहे तुमची नात आहे तुमची मुलगी आहे तुमची बहीण आहे बाबा आज या ठिकाणी कमलाकर दादा असतील आमचे ज्यांच्यामुळे महाराष्ट्रभर माझी ओळख आहे हा झालेला कार्यक्रम तुम्हाला पुन्हा पाहता यावा बघता यावा यासाठी ओम साई क्रिएशन हा यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलचे चैतन्य दादा असतील त्यांच्या संपर्कातून कमलाकर दादांच्या संपर्कातून या ठिकाणी कीर्तन करण्याचा योग आला तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला पुन्हा एकदा चैतन्य दादा असतील ओम साई क्रिएशन यूट्यूब चॅनल असेल कमलाकर दादा असतील त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते सुंदर अशी गायनाची साथ ज्यांनी केली गायनाचार्य महाराज मंडळ असतील आता नाम उल्लेख कारण पहिल्यांदाच आपल्या भेटीचा योग आला सुंदर अशी तुम्ही साथ दिली तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते उत्कृष्ट असा मृदुंग थापा तर अनेक जण मारतात पण उत्कृष्ट अशी मृदुंगावरती थाप मारली महाराज तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते तुम्ही उत्कृष्ट अशी मृदुंगाची साथ दिली महाराज तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते विनेकरी असतील आता आईच म्हणावं तुम्हाला बाबा आई तुम्ही विनयाची साथ दिली तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते हे सगळे टाळकरी मुलं असतील मुलं हे संस्थेतले आहेत का कुठले संस्थेतले जवळची संस्था या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये सर्व विद्यार्थी असतील बाबा त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते आता सगळे झाले आवाज माझा इतका मोठा नाही या ठिकाणी माझ्यासारखंच उत्कृष्ट आणि सुंदर असं कीर्तन करतात तसं सगळ्यांनी आमचं चेहरा पाहिल्यानंतर सगळेजण म्हणतायत बहिणी बहिणी आहे की काय तुम्ही पण वहिनी ही बहिणीसारखीच असते बाबा आमच्या ओम साई क्रिएशनच्या मालकीन असणारे चैतन्य दादांची पत्नी आमच्या निकिता ताई असतील निकिता वहिनी असतील त्याही उत्कृष्ट अशा कीर्तन करतात त्याही या ठिकाणी कीर्तनाला साथ देण्यासाठी ताई या ठिकाणी आल्या ताई तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते बाबा उत्कृष्ट असं तुम्ही मित्रच आहे गुदामे आणि कृष्णासारखी तुमची मैत्री म्हणायला हरकत नाही बाबा उत्कृष्ट अशी बाबा तुम्ही साथ दिली वडिलांसारखे आहात म्हणून बाबा म्हणते बाबा उत्कृष्ट अशी तुम्ही साथ दिली तुमचं मनापासून धन्यवाद दोन्ही माझ्या आईसारख्या असणाऱ्या माय मावल्या तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं ती म्हणजे साऊंड सिस्टीम त्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते पुन्हा एकदा हा गोड असा हा बेदे परिवार असेल या परिवारातल्या सगळ्या सदस्यांकरता एकदा जोरात टाळी वाजवा बरं बाबा जोरात टाळी कारण अभिमान वाटतोय स्वाभिमान वाटतोय हा गोड परिवार आज भाऊ भावावर बोलत नाही सगळ्यांचं या डोळ्यानं चांगलं झालेलं पाहायला आवडतं पण भावाचं मात्र असं वाटतं की नाही पण सगळे बहीण भाऊ काका मामा मावशी आत्या दादा बाप आई वडील सगळे हा सगळा परिवार एकत्र येतोय आणि हा सगळा परिवार एकत्र आला की या कमलाकर दादांना त्या शुभम दादांना या दोघांना आणि हा बेळे परिवाराला हा कार्यक्रम करायला सोपा जातोय कारण हा सगळा परिवार एकत्र येतोय ज्यावेळेस परिवार आपल्या सोबत असेल ना त्यावेळेस आपल्याला कुणालाच घाबरण्याची ताकद कुणालाच घाबरण्याची भीती वाटत नाही हा सगळा गोड परिवार आहे पुन्हा एकदा या परिवाराचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते रोहित दादा असेल त्याचं मनापासून आमच्या माझी चुलती म्हणजेच आमच्या आई असेल आईचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते माझा स्वाभिमान माझा अभिमान माझे गुरुवर्य माझे वडील असतील माझे वडिलांच्या चरणी ही झालेली सेवा समर्पित करते शिर्डीच्या साईनाथ महाराजांच्या चरणी झालेली सेवा समर्पित करते तुम्ही म्हणसाल काय हो ताई सगळे आपापले गुंडाळांनी निघाला महागारी आम्हीच जर कीर्तनाला नसतं तर तुमचं कीर्तन कोणी ऐकलं असतं म्हणसाल का आय बसलेले म्हणसाल का हा ज्यांना एक मुलगी असेल त्यांनी मला बोला ना जरा दुसरी म्हणा ज्यांना 2 असतील त्यांनी तिसरी ज्यांना 3 असतील त्यांनी चौथी ज्यांना एकही नसेल त्यांनी मला दत्तक घ्या घेताय का कसं वर दत्तक नाही घेता आलं हरकत नाही 7-12 माझ्या नावावर करा विनोदाचा भाग सोडा पायातली चप्पल तुटली तर आपण शिवून घालतो तसं बोलताना एखादा वेडा वाकडा शब्द गेला असेल तुमच्या शुद्ध अंतकरणाने मला माफ करा आणि बोलताना चुकलं चप्पल तुटली शिवून घालतोय तसं बोलताना लेकीकडून लेकीचं चुकलं तर आई वडील काय करतात बाबा माफ करतात तशी मी तुमच्या सर्वांची लेक आहे काही चुकलं असेल तर तुमच्या शुद्ध अंतकरणाने मला माफ करा पुन्हा एकदा ही झालेली सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित करते आणि सेवेला इथंच पूर्ण विराम देते ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जे विठ्ठल जे विठ्ठल